नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतर्फे मी सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांचं आणि आजच्या पाहुण्यांचं म्हणजे मुग्धा गोडबोले, मंगलाताई गोडबोले आणि सचिन मोटे या तिघांचंही मनपूर्वक स्वागत करतो. जसं की आपण सगळे जाणतो की ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये अभिव्यक्ती प्रशिक्षणांतर्गत लेखन, नृत्य, नाटक, पेटी, तबला, गायन, चित्रकला, शिल्पकला आणि वक्तृत्व अशा 9 प्रकारच्या अभिव्यक्तींचं प्रशिक्षण दिलं जातं. गेल्या वर्षभर लॉकडाऊन आहे, आपण सगळेच घरातून जमेल तसं काम करतो आहोत, जमेल तितकं काम करतो आहोत. ऑनलाईन माध्यमाशी जुळवून घेत घेत काही गोष्टी आपण पुढे नेत आहोत. या वर्षाची सुरुवात मुलांसाठी कशी करावी, तर त्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या गप्पा ऐकायला मिळाल्या किंवा त्यांचे विचार ऐकायला मिळाले, तर त्यानिमित्ताने थोडंसं एक्सपोजर ओरिएंटेड काम मुलांना कळू शकेल की त्या त्या विषयामध्ये प्रत्यक्षात काय कशा प्रकारच्या गोष्टी घडतात, काय काय घडतं, किंवा त्याचा थोडा मोठ्या प्रमाणात आवाका त्यांना जाणवू शकेल. किमान अशा पद्धतीने त्यांना एक्सपोजर मिळावं म्हणून काही उपक्रम आम्ही करायचं ठरवलं. आणि त्यानिमित्ताने लेखन आणि स्पेशली विनोदी पद्धतीचं लेखन या विषयावर गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे मंगलाताई गोडबोले आणि सचिन मोटे सर हे दोघंही आले. त्यांनी येण्याचं कबूल केलं आणि आज ते आलेले आहेत. त्यासाठी मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि हा सगळा आता ह्या दोघांना बोलतं करणं आणि त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याकडनं आपल्याला हवी तशी हवे ते मुद्दे हवे त्या मुद्द्यांसाठी त्यांना बोलतं करणं, यासाठी मुग्धा गोडबोले यांनी पण परवानगी दिली आणि ते आलेले आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि मी अधिकची बडबड न करता मी मुग्धाताईकडे आजचं सत्र सुपूर्द करतो. मुग्धाताई. तर सगळ्यात आधी पुन्हा एकदा ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये. आणि आपले दोघंही विनोद गांभीर्याने घेणारे लेखक आपल्या समोर जे आहेत, सचिन मोटे सर आणि मंगलाताई गोडबोले, दोघांचं मनापासून स्वागत. प्रस्तावना आता अमृत सामक सरांनी केलेलीच आहे, तर मग मी आता पुढे सरकते. सध्याच्या काळात तर विशेषतः आपल्याला सगळ्यांना विनोदाची अत्यंत गरज आहे, कारण आपण खूप विचित्र परिस्थितीमधून जातो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन, स्ट्रेस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे आणि कधीच आजपर्यंत न बघितलेली परिस्थिती आपण सगळे बघतो आहोत. तर अशा केसमध्ये आधार काय आपल्याला, रोजच्या दिवसात आपल्याला पुढे जाण्यासाठी आधार काय, तर कदाचित विनोदी साहित्य, विनोदी कार्यक्रम बघणं. मंगलाताई गोडबोले आणि सचिन मोटे सर हे दोघंही जण गेली कित्येक वर्ष अत्यंत सिन्सिअरली आणि अतिशय प्रामाणिकपणे आणि सातत्याने विनोदी साहित्याची किंवा विनोदी कार्यक्रमाची निर्मिती करतायत म्हणजे त्यांच्या डोक्यातून किंवा त्यांच्या लेखनातून त्याची ती निर्मिती करतायत. मंगलाताई गोडबोले माझ्या अंदाजाने तुमच्यापैकी अनेक जणांनी कधीतरी पाठ्यपुस्तकातही त्यांचे धडे वाचले असतील किंवा शिकले असतील. 9 राज्य पुरस्कार ज्यांच्या नावावर जमा आहेत अशा ज्येष्ठ साहित्यिका, आणि ज्यांनी जिथे बायका विनोद निर्माण करू शकत नाहीत किंवा विनोदी साहित्य लिहू शकत नाहीत असा एक सर्वसामान्य समज असतो, तिथे त्यांनी गेली जवळजवळ 40 वर्ष सातत्याने विनोदी साहित्य लिहिलेलं आहे. झुळूक, पुन्हा झुळूक, ती यादी खूप मोठी आहे, पासून निरू आणि नेहा लहान मुलांच्या पुस्तकांपर्यंत सुद्धा त्यांनी विनोदी साहित्य लिहिलं आहे. आणि सचिन मोटे सर, मला असं वाटतं की सध्याच्या काळातला सर्वात जास्त बघितला जाणारा कार्यक्रम, सर्वात जास्त चर्चेतला कार्यक्रम, आणि महाराष्ट्रातल्या कुणीच काय पण महाराष्ट्राबाहेरच्या सुद्धा मराठी माणसांनी हा कार्यक्रम बघितला नाही असं शक्यच नाही, असा कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा, ज्याच्या नावातच विनोद आहे असा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हा कार्यक्रम जे लिहितात ते सचिन मोटे सर आज आपल्या समोर आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जो विषय आपल्याला दिला आहे की व्यावसायिक, जेव्हा तुम्ही लेखक म्हणून काम करत असता तेव्हा त्यामध्ये विनोद म्हणून तुम्हाला काय काय चॅलेंजेस असतात, किंवा तुम्ही विनोदी लेखक म्हणून जेव्हा स्वतःला लोकांसमोर म्हणून घेत असता तेव्हा काय प्रकारांनी तुम्हाला त्या सगळ्याकडे बघावं लागतं, त्याची मला वाटतं यापेक्षा जास्त चांगली आपल्यासमोर 2 उदाहरणं नसू शकतात. तर सुरुवात करताना मला
कारण आपल्यासमोर शाळेतले विद्यार्थी आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही दोघंही जण, म्हणजे मंगलाताई तुम्ही आणि मोठे सर तुम्ही, तुमची शाळा, तुमच्या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हा तुमच्यावर असलेले वाचनाचे, लेखनाचे इन्फ्लुएन्सेस, या सगळ्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मोठे सर, मी तुमच्यापासून सुरुवात करते. तुम्ही कुठले आहात, कुठल्या शाळेत तुम्ही शिकलात, त्यावेळेची परिस्थिती काय होती, तुम्हाला वाचनाची किंवा लेखनाची आवड होती का, आणि शालेय पातळीवर तुम्ही कधी काही लिहित होतात का, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. ज्ञानप्रबोधिनीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी सुद्धा स्वागत करतो. आणि मंगलाताईंशी या निमित्ताने मला आज थोडंफार त्यांचं ऐकता येईल, त्यांच्याशी बोलता येईल, तर ती संधी एक मला या निमित्ताने मिळाली, त्याचा एक मला एक वेगळा आनंद आहे. आणि आता मुग्धाने जसं विचारलं की शाळेपासून सुरुवात झाली का किंवा वाचनाचा संस्कार काय, तर त्याचं थोडंसं मी त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो. मी मुळात साताऱ्याचा आहे. साताऱ्यात मी अनंत इंग्लिश स्कूल सातारा या माध्यमिक शाळेत आणि त्याआधी तिथेच प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलंय. आणि वाचनाचा संस्कार लहानपणापासून होता, जसा महाराष्ट्रातल्या मुलांवर त्या काळात गोष्टीची पुस्तकं, चांदोबा, चंपक, किशोर हे सगळे वाचन असायचं, तसंच माझंही होतं. वडील मला आणि लहानपणापासून मी लेखनापेक्षाही मला गोष्टी सांगायला खूप आवडायचं. म्हणजे मी अगदी पहिली दुसरी पासून मला वर्गात उभं केलं जायचं आणि मी कुठल्या ना कुठल्या गोष्टी सांगत राहायचो. आणि हळूहळू तो माझा छंद एवढा वाढला की शाळेमध्ये बऱ्याचदा ऑफ पिरियड असला की मला येऊन शिक्षक उभे करायचे आणि मला विद्यार्थ्यांना माझ्या हातात द्यायचे आणि पुढचे 30-35 मिनिट मी त्यांना गोष्टी सांगत राहायचो. तर म्हणजे मागे मी माझ्या शाळेत ज्यावेळी प्रमुख पाहुणा म्हणून एकदा असंच बोलवलं होतं, त्यावेळी गमतीने म्हटलं होतं की मी आज जो काही विनोदी लेखक किंवा लेखक झालोय त्याचं श्रेय त्या काळात गैरहजर राहिलेल्या शिक्षकांना जास्त जातं. कारण ते जर गैरहजर राहिले नसते तर आम्हाला ऑफ पिरियड मिळाले नसते, ऑफ पिरियड मिळाले नसते तर मला उभं केलं नसतं कोणी. वर्गातला एक टाइमपास म्हणून मला पहिल्यांदा उभं केलं जायचं की जा, ये रे, उभा राहा आणि काहीतरी सांगत राहा. आणि त्या काळात साताऱ्यात ओपन एअर थिएटर होतं, परत शाळांमध्ये वेगवेगळे कथाकथनाचे आणि एकपात्रीचे कार्यक्रम व्हायचे. म्हणजे शंकर पाटील, दमा मिराजदारांचे कथाकथनाचे कार्यक्रम व्हायचे. त्यानंतर रामनगरी हा त्या काळात प्रचंड गाजत असलेला कार्यक्रम होता. वराड निघाले लंडनला हा खूप गाजत होता. महाराष्ट्रात सगळेच जण त्या काळात पु ल देशपांडे, वपू काळे यांच्या ऑडिओ कॅसेट्स मधून जो विनोद ऐकायला मिळत होता, किंवा त्या काळात येणारी विनोदी नाटकं, आप्पाजींची सेक्रेटरी काय, नाथ हा माझा काय, अशी बरीचशी नाटकं त्यावेळी साताऱ्यात येत असायची. आणि माझी आई आणि माझी एकंदर फॅमिली चित्रपट आणि नाटक वेडी असल्यामुळे ते सगळ्या कार्यक्रमांना मला घेऊन जायचे आणि मी ते बघायचो, त्याचा आनंद घ्यायचो. आणि त्यातल्या त्यात मला तो विनोद खूप आवडायचा त्यातला. म्हणजे लहानपणी सुद्धा मी ज्या गोष्टी सांगायचो शाळेमध्ये त्या खास करून विनोदी असायच्या. आणि बऱ्याचदा असं असायचं की भारा भागवतांचा फास्टर फेणे खूप आवडायचा. मग फास्टर फेणेच्या गोष्टी सांगता सांगता मी त्यामध्ये माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची पात्र, तिथल्या शिक्षकांची पात्र खुशाल घुसवून द्यायचो, ते सांगत राहायचो. म्हणजे माझं वराड निघाले लंडनला हे लक्ष्मणराव देशपांडेंचं वराड निघाले लंडनला संपल्यावर सुद्धा चालूच राहायचं. म्हणजे ते पुढे लंडनला गेले, तिथे त्यांनी काय काय गोंधळ घातले, अशा सगळ्या मनातल्या गोष्टी मी तिथे रचत राहायचो. म्हणजे मी लिहित नव्हतो, पण मला हे रचायची सवय खूप लागली होती त्यावेळी. आणि खास करून परफॉर्मन्स ओरिएंटेड सगळं करायचं की मुलांना आवडावं म्हणून एकावर एक गमती सांगत राहायचं. तर ही मला वाटतं माझी शाळेत जी सुरुवात झाली त्याचा मला आज खूप उपयोग होतोय. म्हणजे तेच गोष्टी सांगणं आजही चालू आहे की सगळ्यांना रमवण्यासाठी. पुढे मी कॉलेजला आलो, तिथे एकांकिका सुरू केल्या आणि मग एकांकिका स्पर्धा, मग त्यानंतर नाटकांचं वाचन, त्यावेळी मग गंभीर नाटकं जास्त आवडायला लागली. पुढचा प्रवास आहे की ज्यामध्ये हळूहळू मी पुन्हा तिथे सुद्धा सुरुवातीला गंभीर नाटकं आवडत होती आणि नंतर हळूहळू पुन्हा विनोदी लेखनाकडे आलो. तर
त्याची सुरुवात मला वाटतं कुठेतरी या शाळेच्या त्या सगळ्या वेळी, आणि तेव्हा काही शिक्षकांनी जे प्रोत्साहन दिलं मला, कुठे कथाकथनाच्या एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, काही बक्षीस मिळाले, तर त्या सगळ्याला मला वाटतं हा श्रेय बऱ्यापैकी जातं. मला असं वाटतं की शालेय पातळीवर बहुतेक वेळा म्हणजे विनोदी कथेला, विनोदी सादरीकरणालाच सगळ्यात जास्त मागणी असते, किंवा आपल्या समोर बसलेली मुलं हसतायत याचं कौतुक वाटत असतं. त्या लेवलला असताना गंभीर काहीतरी किंवा वैचारिक काहीतरी असं जनरली फार पुढे केलं जात नाही सादर आपल्या समोर, असं एक एकूण दिसतं. पण मला एक म्हणजे कौतुक याचं असं वाटतं की हे सगळेच करतात. म्हणजे मी सुद्धा शाळेत असताना कधीतरी खूप विनोदी कथा सांगितल्या असतील किंवा लहान माझ्या समोरच्या मुलांना, पण मी तो व्यवसाय म्हणून नाही घेतला. मला याचं कौतुक यासाठी वाटतं की तुम्ही ते पुढे आयुष्यभर करत राहिलात, आणि ते कठीण आहे. कारण विनोद ही मला वाटतं निर्माण करण्यासाठी सगळ्यात कठीण गोष्ट आहे. मंगलाताई, तुम्ही तर आता म्हणजे 70 वर्षापूर्वीचं आपण हे सगळं बोलतो आहोत, तर तेव्हा एक 60 वर्षापूर्वीच्या तुमच्या शालेय जीवनात काही अशा गोष्टी आम्हाला सांगा. मी पार्ले टिळक विद्यालय ह्या शाळेची विद्यार्थिनी आहे, आणि 1964 साली मी मॅट्रिक होऊन शाळेच्या बाहेर गेलेली आहे. म्हणजे ऐकणाऱ्या पुष्कळ मुलांचे पालकही तेव्हा जन्मलेले नसतील, इतक्या जुन्या काळाविषयी मी सांगते आहे. आम्हाला एकच करमणूक होती, ती म्हणजे वाचन. दुसरं बाहेरचं काही आमच्या आटोक्यातलं नव्हतं. नाटकं बघायचो, ती फार्स या अंगाने जाणारी बबन प्रभू, आराम बेंटे यांची नाटकं पुष्कळ बघायला मिळाली, आणि त्या फार्सची एक मजा असायची. तो अंक संपेपर्यंत सगळ्यांची धावपळ सुरू आहे असं दिसायचं, तर ते आवडत असे सगळं बघायला. वाचनाच्या बाबतीत अर्थातच चि.वी. जोशींचा अतिशय मोठा प्रभाव, कारण मी पार्ल्यात राहत होते आणि पार्ल्यातच राहत होते, तर थोडा नंतरचा प्रभाव आहे. पण चि.वी. जोशी म्हणजे वेड्याचीच अवस्था आमची असायची, माझी असायची. माझ्या घरी माझे आई वडील दरवर्षी क्रमिक पुस्तकांबरोबर चि.वी. जोशींच्या पुस्तकांचाही एक सेट आणायचे, कारण वर्षभरात मी तो वाचून वाचून फाडून टाकलेला असायचा, की पुन्हा नव्या वर्षी पुन्हा चि.वी. जोशी. त्यांचे विलक्षण विनोद बुद्धी त्या लेखकाची होती. म्हणजे तुम्हाला माहित असेल, हा विनोद पण काही मुलांना नसेल म्हणून, की गोट्या आणि चिंगे शाळेकडे चाललेले आहेत. शाळेची इमारत दुरून दिसते, गेट दिसते, गेटवर कमान आहे, कमानीवरती शाळेचं बोधवाक्य लिहिलेलं आहे. अशी तेव्हा पद्धत होती, आणि आताही खूप ठिकाणी शाळेचं काहीतरी वाक्य असतं, तर तिथे लिहिलेलं असतं, कर्मण्येवाधिकारस्ते. तर चिंगी विचारते, दादा दादा, कर्मण्येवाधिकारस्ते म्हणजे काय रे? तर सहसा भाऊ लोक बहिणींसमोर अज्ञान कबूल करत नाही, कारण वो इज्जत का सवाल होता है उनका. तर तो जरा विचार करतो, म्हणतो, एवढंही कळत नाही होय ग तुला, येडपट कुठली? अग, कर्मण्येवाधिकारस्ते म्हणजे कर्मण्याचा वाद रस्त्यात कशाला, असं चि.वी. जोशींनी लिहिलेलं आहे. मला हे विलक्षण प्रतिभेचं वाटतं. कुठून कुठे नेला त्या लेखकाने तो विषय असं वाटतं. किंवा ओसाडवाडीचे देव हे त्यांचं पुस्तक, म्हणजे देव म्हणजे काहीतरी परम आदरणीय आणि देवांची चेष्टा करणारा लेखक त्या काळातला. 54-55 सालची ही गोष्ट आहे त्या. तर ओसाडवाडीचे देव मध्ये रावणाची आई त्याला केस कापायला नेते, तर तो केस कापणारा म्हणतो, याला 10 पट चार्ज बसल, कारण रावणाची 10 डोकी आहेत ना, तेवढ्याचे केस कापण्याचा खर्च वगैरे. तर हे सगळं खूप आवडत होतं. आता मोठे सर म्हणाले तसं नाटक, रंगभूमी ह्याचा काही फारसा हे नव्हता. घरातून त्याला अजिबातच प्रोत्साहन नव्हतं आमच्या घरातनं. पण वाचनाचं खूप होतं. आणि मग संस्कृत साहित्यात सुद्धा विनोद होता. म्हणजे संस्कृत मधली काही कोडी किंवा काही असे शब्दभ्रमाचे खेळ असायचे, ते जे आम्हाला शिक्षक शिकवायचे. तर एक असं मनावर नक्की बिंबलेलं होतं की ज्याला चांगली भाषा येईल त्याला चांगला विनोद लिहिता येईल, अशी एक मनावरची संवेदना दृढ होती. आणि आमच्या शाळेचे संस्कार हे भाषिक खूपच होते. शुद्ध भाषा बोला, शुद्ध लिहा. म्हणजे
लोकमान्य हा शब्द, लोकमान्य असा म्हणायचा. आजकाल लोक म्हणतात तसा लोकमान्य नाही. कचा पाय मोडलेला आहे का? तुम्ही लोकमान्य कसं म्हणता? लोकमान्य टिळक. तर हा जो विवेक होता ना, भाषिक विवेक, तो माझ्यामध्ये खूप लहानपणापासून खूप चांगल्या प्रकारे बिंबवला गेला. आणि एक विनोदाचं साहित्य किंवा एक साधन असं म्हणा, भाषा, ती हळूहळू विकसित होत गेली. पण पु ल देशपांड्यांचा विनोद, नंतर तेंडुलकरांच्या गंभीर नाटकातला काही वेळा असणारा विनोद किंवा विसंगती, हे सगळं दिसत होतं. आणि किती प्रकारे विनोद वापरता येईल माणसाला ह्याची एक जाणीव सतत होत होती. पण आज पाहिलं तर मला सर्वाधिक ऋण चिवी जोशींचं आहे असंच वाटतं. कारण एक अतिशय समृद्ध कौटुंबिक जीवन आणि त्यात सगळ्यांच्या खिल्ल्या उडवू शकतात असा एक मोकळेपणा सुद्धा, हे त्या काळात फार दुर्मिळ होतं. आमच्या घरांमध्ये अशी मोकळीक आम्हाला नसायची, ती त्याच्यात मिळाली. म्हणून माझा मनाचा ओढा किंवा कल पुष्कळ लहान वयापासून विनोदाकडे होत गेला असं वाटतं मला. यातले दोन मुद्दे मला ऐकताना महत्वाचे असे वाटतात की एकतर ज्या काळातलं तुम्ही सांगता त्या काळात हे विशेष होतं आणि आता मात्र आपण ते खूप जास्त प्रमाणात बघतो, ते म्हणजे शाब्दिक कोट्या. शाब्दिक म्हणजे कर्मण्याचा वाद रस्त्यात कशाला, हे त्या काळामध्ये कदाचित खूप वेगळं आणि अर्थातच काळाच्या खूप पुढचं वाटलं असेल. हळूहळू शाब्दिक कोट्या, शाब्दिक विनोद हे आपण खूप जास्त आता आजूबाजूला बघतो, ऐकतो. आणि दुसरी गोष्ट, तू बोलता बोलता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की ती खिल्ली उडवणं किंवा काही प्रमाणात चेष्टा करणं, मस्करी करणं एखाद्या माणसाची, तर ह्यातला जो मोकळेपणा आहे तो त्या काळात खूप महत्वाचा आणि वेगळा ठरला असणार आहे, जो आज पुन्हा एकदा आज आपण आजच्या काळामध्ये विनोदामध्ये तो बऱ्यापैकी सार्वत्रिक बघतो असं मला वाटतं. त्यामुळे त्या काळाच्या दृष्टीने तुम्ही म्हणताय ते खरंच काळाच्या पुढचं असलं पाहिजे सगळंच, ज्याची आज आजच्या मुलांना जाणीव होऊ शकत नाही किंवा कळू शकत नाही. पण त्या काळात अशा पद्धतीने नाही, आजचं एखादं मूल आजी तुझा पोपट झाला असं म्हणू शकतं. आमची अशी हिंमत नव्हती की आम्ही आजीला किंवा वडिलांना असं काही बोलू, हे शक्यच नाही. म्हणजे श्रेणी किंवा आदर, गुरुजी, शिक्षक, वडील हे सगळे आदरणीयच आहेत, यांच्याविषयी तुम्ही काही बोलायचं नाही. असं असताना चिमणरावामध्ये त्याची बायको म्हणते की आज ऋषी पंचमी आहे, बैलाच्या कष्टाचं खायचं नाही, मग इकडून भाजी आणलेली चालेल का आज, असं ती म्हणू शकते. मला असं वाटतं की एक वैचारिक मोकळीकीचं जे आकर्षण आहे ना, ते मला फार असलं पाहिजे आणि त्यामुळे मी त्याकडे वळू शकले असेल. पण हे जे त्याकडे वळणं आहे ते मोठे सर, मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही जेव्हा साताऱ्याहून पुढे एकांकिका करायला लागलात किंवा एक स्टेप पुढे गेलात, शालेय तुमची काय शालांत परीक्षा वगैरे दिली, त्यानंतर जास्त गांभीर्याने तुम्ही नाटक, सादरीकरण, थिएटर आणि मग विनोद ह्याच्याकडे कधी बघायला लागलात? मी साताऱ्याहून पुण्यामध्ये आलो 91-92 च्या दरम्यान. त्यावेळी मी मॉडर्न महाविद्यालयामध्ये एक नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर पुढे मुंबईत आलो मी 96-97 सालामध्ये. पण त्या काळात नॉर्मली मी अभिनय या गोष्टीवरच जास्त कॉन्सन्ट्रेट केलं होतं. जसं आपल्या इथे बरेचसे लेखक सुरुवातीला ऍक्टिंग हाच त्यांचा, ऍक्टिंग हीच पॅशन असते, त्यासाठी आलेले असतात. हळूहळू त्यातला लेखक सापडतो आणि मग त्या लेखनाकडे सुरुवात होते. त्याच पद्धतीची तसंच प्रवास माझाही झालाय. मी आलो इथे व्यावसायिक नाटकांमध्ये काम करत होतो, काही मालिकांमध्ये काम करत होतो आणि लेखन मी करायचो. म्हणजे मी साताऱ्यात असतानाही काही एकांकिका 1-2 लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा मुंबईत आल्यावरही लिहायचा प्रयत्न केला, पण ते काही माझं करिअर म्हणून मी बघत नव्हतो त्याच्याकडे. ती एक आवड आणि मुळात त्या काळात श्याम मनोहर काय किंवा चंप्र देशपांडे, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार असे एवढ्या मोठ्या लेखकांचं लेखन वाचायला लागल्यावर ना, लेखक होणं ही भयानक कठीण गोष्ट आहे आणि आपण या भानगडीत नको पडायला. हा बऱ्यापैकी एक आपल्यामध्ये तेवढी डेप्थ नाहीये, आपण तितक्या खोलात जाऊ शकत नाही, असं एक त्यावेळी खूप वाटायचं. आणि म्हणून
स्वतःकडे, त्यामुळे आपण लेखक आहोत असं बघण्याचं धाडस होत नव्हतं त्या काळात, पण तरी लिहिलं जायचं. आणि ते गंमत म्हणून सांगते की आमच्या ओळखीच्या एका जो फार उत्तम कॉमेंट्री करतो अशा एका मित्रांनी आमच्या, सचिन तेंडुलकरनी काय दिलं आम्हाला असं जेव्हा कधीतरी एकदा चर्चेत चाललं होतं की सचिन तेंडुलकरनी आपल्या पिढीला काय दिलं, तर तो म्हणाला की सचिन तेंडुलकरनी खूप वाईट क्रिकेटर्स होण्यापासून वाचवले. कारण खूप लोकांना असं वाटतं की आपल्याला क्रिकेट येतं आणि आपण खेळू शकतो, पण सचिन तेंडुलकरचं बघायला लागल्यावर आमच्या लक्षात आलं की इतकं चांगलं आपण नाही खेळू शकत, त्यामुळे आपण नको खेळायला. त्यामुळे त्यांनी आपल्याला आणि खूप वाईट क्रिकेटर्सना एक चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचवलं. तसं आहे ते जवळजवळ की हा तुम्ही म्हणालात तसं की ह्या लोकांकडे बघून आपण ह्या वाटेला जायला नको किंवा आपण या फंदात पडायला नको असं वाटण्याची भीतीच जास्त असते. पण आज आपल्या समोर असे विद्यार्थी आहेत की जे लेखन हा विषय गांभीर्याने घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे आपण ह्याविषयी बोलायला आज भेटलो आहोत. सॉरी, मी मध्ये इंटरप्ट केलं. नाही तेच झालं की नाही बरोबर बोलली तू, कारण मी त्यावेळी लेखक असणं ही एक खूप मोठी गोष्ट वाटायची आणि त्यात आपण नाही आहोत असं वाटत राहायचं. तरी लेखनाची आवड होती आणि लेखन करत होतो. आणि मग हेच अभिनय सुरू असताना 1-2 एकांकिकांना एक चांगलं अप्रिसिएशन मिळालं किंवा एका एकांकिकेचं व्यावसायिक नाटक करावं असं एका निर्मात्याने पुढे येऊन सांगितलं. मग ती एक विनोदी एकांकिका नाटक रूपात आली. दुसरं, मला इथे सचिन गोस्वामी जो माझा आज प्रोड्युसर म्हणून, तो दिग्दर्शक म्हणून मला पहिल्या नाटकात भेटला, व्यावसायिक नाटकात. तर त्याचाही विनोदाकडे एक ओढा होता, त्यामुळे आम्ही एकत्र काही विनोदी गोष्टी लिहायला लागलो, करायला लागलो. आणि मग तो ट्रॅक अभिनयाकडून पूर्णपणे लेखनाकडे कसा आला ना, ते काही लक्षात आलं नाही त्या काळात, की हळूहळू मी मग लेखनच जास्त प्रमाणात करायला लागलो. आणि लेखन करायला लागल्यावर विनोदी लेखनाला मिळणारं अप्रिसिएशन यानंतर मग असं वाटायला लागलं की अरे यात मजा येते आणि जे आपण शोधत होतो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी इथे मिळतायत आपल्याला. अभिनयाचा आनंद सुद्धा मिळतोय कारण एकाच वेळी अनेक पात्रांबरोबर खेळायला मिळतंय. आणि हळूहळू एक लक्षात आलं की अरे ऍक्टर किंवा अभिनेता म्हणून बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्यापेक्षा आपला लेखक म्हणून पिंड बऱ्यापैकी या गोष्टी मॅच होतोय आपल्याला, की ऍक्टर म्हणून तसा एक वेगळा स्ट्रगल खूप असतो वेगवेगळ्या पातळ्यांवरचा. आणि लेखक तर त्यात असं वाटलं की लेखक म्हणून आपल्याला जास्त कम्फर्टेबल वाटतंय, आपण लेखक म्हणून जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि मग सुरुवात झाली. मग एकडाव भटाचा म्हणून माझं नाटक आलं, त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे त्याचे भरपूर प्रयोग झाले, भरपूर बक्षिसं मिळाली. आणि मग व्यावसायिक नाटक एकदा तुमचं चाललं की तुमच्याकडे आपोआप निर्मात्यांची मागणी सुरू होते. मग एकडाव भटाचा झालं, मग त्या काळात सिक्वल आम्ही केला भटाची बायपास, मग नंतर गोची प्रेमाची, नंतर मरुदई वसंत फुलताना, अशी मग 7-8 जी नाटकं झाली. त्यातलं एक थोडंसं गंभीर वळणाचं सोडलं तर बाकी मग विनोद या गोष्टीकडेच लेखन सुरू झालं. आणि त्याच वेळी मला असं झालं की टेलिव्हिजन हा जो प्रकार सुरू झाला आपल्या इथे, आणि टेलिव्हिजनवर तशी गजऱ्याची परंपरा होतीच, म्हणजे गजऱ्यासारखे कार्यक्रम पूर्वीपासून लोक बघत होतेच. आणि अचानक टेलिव्हिजनवर फुबाईफू वगैरे असे विनोदाचे फॉर्म्स आल्यावर तिकडे त्या पद्धतीचं मी लिहायला लागलो. आणि ती एक माझी वेगळी सुरुवात झाली की हे प्रहसन हा प्रकार लिहिणं, ते तिथून जे सुरू झालं, छोटे छोटे स्किट्स लिहिणं किंवा छोटी छोटी नाटुकली लिहिणं, हा या प्रांतात मी गेलो. आणि मग तो व्यवसाय झाला. मग हळूहळू त्यातच रमत गेलो आणि तेच करत गेलो पुढे. मंगलाताई, ह्यांचा मला का सारखं ह्यामध्ये इंटरेस्टिंग वाटतंय की 2 पिढ्यांचे 2 लेखक आज आपल्या समोर आहेत. आणि एक मंगलाताई गोडबोले ज्यांनी कायम फक्त लिहिलंय, म्हणजे विनोद हा त्यांनी कधीच सादरीकरणाचा भाग म्हणून बघितलेला नाहीये, त्यांनी फक्त शाब्दिक विनोद, त्यांनी विनोद लिहिला आहे. वेळेस सचिन मोटे सरांनी कायम सादरीकरणाचा विनोद आपल्या समोर मांडलेला आहे. पण या सगळ्याचा हेतू एकच आहे की आनंद निर्मिती करणं किंवा लोकांसमोर एंटरटेनमेंट ज्याला म्हणतात तशी देणं. पण मंगलाताई, तुमच्याकडे पुन्हा एकदा वळताना मला असं वाटतं की तुम्ही त्या काळात विनोदी लेखनाकडे कशा वळलात? कारण मी म्हटलं तसं की एकूणच ज्या काळाविषयी आपण बोलतो त्यामध्ये तसं विनोदी लिहिणारे कमी होते.
त्यातही विनोदी लिहिणाऱ्या बायका तर अगदीच कमी होत्या किंवा त्यांच्याकडे फारसं गांभीर्याने बघितलं जायचं नाही. पण तुम्ही ते लिहायला लागला, तुम्हाला ते आवडायला लागलं आणि तुम्हाला आवडतंय ते लोकांनाही आवडायला लागलं. हा निश्चितच कठीण असणार आहे काळ तुमच्या दृष्टीने, कारण कदाचित मोह असा होऊ शकतो की सर्वसामान्य लोकांना जे आवडतंय ते आपण देऊया, आणि सर्वसामान्य लोकांना जर तुमच्याकडून किंवा एका बाईकडून गंभीर लिखाणाची अपेक्षा आहे तर आपण तेच देऊया, जेणेकरून ते आपलं कौतुक जास्त करतील. असं कधी त्या काळात झालं का? असं पुष्कळच झालं, कारण तोपर्यंत जे महत्वाचं किंवा मेजॉरिटी लेखन जे येत असे त्याच्यातल्या बायका नेहमी दुःखी असत, पिचलेल्या असत, रडारड प्रचंड करत. बाईनी तार्किक दृष्टीने एखाद्या समस्येकडे बघणं लोकांना फारसं आवडत नसे आणि त्याला प्रोत्साहनही मिळत नसे. मी ह्या सगळ्याकडे वळले तोपर्यंत मी गृहिणीच्या भूमिकेमध्ये पूर्ण बुडालेली होती. माझी मुलं जाणती होती, माझ्या मागे मोठा संसाराचा व्याप होता सुरुवातीच्या काळामध्ये. ह्या सगळ्या ह्याच्यातनं माझी प्रतिमा आणि माझं लेखन हे जुळलं नसतं सलगपणे. आणि मी सुरुवातीला अगदी गंभीरच लिहायचे, पण मग एकेका टप्प्यावर मला सारखं असं वाटायला लागलं की हे मला वाटतंय का बाई ह्या नायिकेनी पात्रांनी असं करणं अपेक्षित आहे म्हणून मी ते लिहिते का, असं होतंय का माझ्या हातनं, असे अनेकदा मनामध्ये प्रश्न यायला लागले. आणि मग त्याच्यातून मी थोडं गमतीशीर लिहिण्याच्याकडे थोडी माझी हिंमत व्हायला लागली. त्याला एक थोडा सांस्कृतिक भाग आहे, तो मुलांसाठी फार सांगायला नकोय, त्यांच्या आकलनाच्या बाहेर आहे. पण स्त्रीमुक्तीसारखे विचार, बायकांना सारखं या सगळ्याच्या बाहेर पडायचंय वगैरे असे, आणि इकडे साहित्य आपल्याला पुन्हा त्यातच सारखं घालतं आहे. मग आपण आपल्याच आयुष्याकडे थोड्या गमतीच्या नजरेने का बघू नये? म्हणजे आपल्याला नवऱ्याची म्हणजे नवरा ह्या पात्राची चेष्टा करावीशी वाटली, सासू या पात्राची चेष्टा करावीशी वाटली, तर आपण का करू नये? अशासारखे काही प्रश्न माझ्या मनात जोरकसपणे यायला लागले. साधारण हा 78-80चा वगैरे काळ होता. आणि मग त्याच्यातनं असं वाटायला लागलं की माझ्या चष्म्यातनं हे जग कसं दिसतंय, ही नाती कशी दिसतायत, हे कुटुंब जीवन कसं दिसतंय. उदाहरणार्थ मातृत्व हे महान मंगल आहे, पण मुलं माझं डोकंही उठवतायत, मला वैताग येतोय कधी कधी. मग असं मी लिहायचं नाही का की मला मुलं वाढवण्याचा वैताग आलाय, अरे कुणीतरी ह्यांना सांभाळा रे पुढचे 2 तास, असं मी नाही का म्हणायचं? असे अनेक प्रश्न मला पडायला लागले. आणि मग अशा दृष्टीने पाहिल्यावरती मला कुटुंब जीवनातल्या गमती सुद्धा दिसायला लागल्या. हे माझ्या मुलाला काहीतरी डोळ्याला एकदा विटी का काहीतरी लागलं होतं, तर तो सारखा म्हणायचा मला डोळ्यांनी दिसत नाही. मग त्याचं पान वाढल्यावर त्याला पालेभाजी दिसेना पण आमरस दिसायला लागली. त्याबरोबर माझ्या लक्षात आलं की त्याच्या डोळ्याला काही झालेलं नाहीये, पण मग पालेभाजी तुला दिसायला पाहिजे होती. तर कुटुंबात सारखे सगळे एकमेकांना फसवत असतात बरं का. म्हणजे गमतीने आपल्याला हवं ते साध्य करण्यासाठी माणसं काय काय प्रकार करतात. किंवा बाहेरून कामावरून आलेला नवरा प्रचंड तीर मारून मी आलोय असं दाखवत असतो, तो शेवटचा अर्धा तास ऑफिसमध्ये खुशाल गप्पाही मारत असू शकतो. तर हे मी का लिहू नये, अशासारख्या कल्पना माझ्यामध्ये निर्माण झाल्या. त्या काळात बाईनी तसं लिहिणं हे लोकांना अजिबात सवयीचं नव्हतं. म्हणजे 82 साली झुळूक हे सदर सुरू झालं, आता त्याला 40 वर्ष होती. तर 82 साली हे लोकांना सवयीचं नव्हतं, त्याच्यामुळे लोक थोडं कुतूहलाने बघायला लागली. मग मी असं लिहायची की बुहारीण येते, मग तिला कपडे कसे द्यायचे, असं बायकांची भयंकर स्ट्रॅटेजी असते त्याच्यामध्ये. आधी आलतू फालतू कपडे द्यायचे, मग करता करता रेशमी साडी, मग जरीची, मग शालू. आता हे सगळं नाट्य जे आहे ना ते त्या बाईलाच फक्त माहितीये ना, म्हणजे मलाच माहितीये ना, पुरुष लेखकांना हे कळणार नाही. त्यामुळे मग अशा अनेक गोष्टी मी लिहायला लागले की जावेच्या मुलाचं कौतुक केलं की आई एकदम आपल्या मुलाचं कसं कौतुक करायला लागते, एरवी न करणारी. तर अशा खूप गोष्टी मला लक्षात यायला लागल्या की कौटुंबिक नातेसंबंधातल्या. आणि मग मी त्याच्यावरती थोडं मार्मिक भाष्य वगैरे असं करायला लागले. ते पुष्कळ उचललं गेलं त्या काळामध्ये. एकीकडे हे खूप पारंपरिक जीवन होतं आणि दुसरीकडे एका ताज्या नजरेने त्याच्याकडे ते जगणारीच बाई बघते आहे.
असं जे होतं ते लोकांना बहुधा आवडलं असावं, त्यातून मग ते वळण पडलं असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा एक बोलता बोलता विषय किंवा एक मुद्दा जो निघाला तो मला मोठे सर तुम्हालाही विचारावा असं वाटतो, की एक तो जेंडर बायस, की बाईने लिहिलेला विनोद आणि पुरुषांनी लिहिलेला विनोद. आता तुम्ही तर सादरीकरणाचा विनोद मांडता आमच्या समोर, म्हणजे मी त्याला सादरीकरणाचा विनोद असं सोपं जावं म्हणून म्हणते आहे. पण अनेक वर्ष तुम्ही स्किट्स लिहिता आहात आणि आजही आपल्याकडे हीच परिस्थिती आहे की टेलिव्हिजन या माध्यमामध्ये किंवा फिल्म्स मध्ये सुद्धा खरोखर उत्तम विनोदी लिहिणाऱ्या बायका कमी आहेत आपल्याकडे. याचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? असं कधी काही तुमच्या समोर हा विषय झालाय का किंवा तुम्हाला असं वाटतं का? कारण आपण जर या सगळ्या स्किट्स वरची, म्हणजे आता ही मुलं सुद्धा आपल्या समोरची, मला खात्री आहे की 2x2 असेल किंवा कॉमेडीची बुलेट ट्रेन असेल किंवा हास्य जत्रा असेल, फार कमी वेळा स्किट्सच्या खाली लेखक म्हणून एखाद्या बाईचं नाव आपल्याला दिसतं. तर याचं काय कारण? म्हणजे आता हे तर 40 वर्षांपूर्वीचं झालं जे मंगलाताई आपल्याला सांगतायत, पण आज 2021 मध्ये सुद्धा फार फरक त्यामध्ये पडलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे अजूनही जेव्हा दैनंदिन मालिका आपण बघतो तेव्हा जवळजवळ प्रत्येक दैनंदिन मालिकेवर लेखिका म्हणून एका बाईचं नाव असतं, कारण त्याच्यामध्ये नातेसंबंध, त्याच्यामध्ये घरगुती पातळीवरचे काहीतरी काय म्हणता येईल त्याला, प्रश्न असे मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण जिथे फक्त विनोद निर्मिती अशी असते तिथे अजूनही आपल्याकडे खूप कमी वेळा एक लेखिकेचं नाव दिसतं. तर त्याचं काय कारण असावं काही तुम्हाला वाटतं का? याचं थोडस म्हणजे विनोद म्हणून उत्तर द्यायचं झालं याचं, तर मागे मी असं वाचलं होतं, केवळ हे विनोद म्हणून बोलतोय आम्ही, की विनोद हा बऱ्याचदा प्रस्थापितांविरुद्ध बंड करणं असतं, की बॉसच्या विरोधात विरोध करणं. आपण ज्यांच्या खाली पिचले गेलोय ना त्यांच्या विरोधात विनोद होतोय. कदाचित म्हणून पुरुष वर्षानुवर्षे स्त्रीच्या खाली पिचला गेलाय आणि म्हणून तो विनोद करतो. आणि तर हा एक विनोद म्हणून मी सांगतोय की मागे वाचलं होतं की का पुरुष एवढे विनोद करतात, कारण कायम ते कुठेतरी बंड करू पाहत असतात. जे गोष्टी आपण थेट सांगू शकत नाही स्त्रियांना ते विनोदाच्या माध्यमातून सांगत असतात. पण दुसरीकडे बघितलं तर हे खरं आहे की तुलनेनं तेवढ्या स्त्रिया लिहित नाहीत किंवा खरंच मला सुद्धा आठवते मी मंगलाताईंचं नाव लहानपणी मी वाचायचो किंवा ऐकलं होतं वृत्त, तेव्हाही एक जाणवायचं की अरे एक लेखिका विनोदी लिहिते. असं विनोदी लेखक हे जेवढं आपण लहानपणापासून ऐकत होतो ना तेवढं आजही नाहीये. याला कारण मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की ते जास्तीत जास्त आलं पाहिजे. कारण जे आता मंगलाताई म्हणाल्या की या सगळ्या गोष्टींकडे पुरुष ज्या पद्धतीने बघतो त्यातून तो विनोद निर्मिती करत असतो, पण स्त्रिया या सगळ्या गोष्टींकडे कशा बघतात. आज आम्ही एक असाच एक एक्सपेरिमेंट केला सहज, की आपण नेहमी विषय काढायला बसतो, आपण सगळे लेखक बसतो. तर आज आम्ही असं केलं की आमच्या कार्यक्रमातल्या सगळ्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांना बोलवलं आणि तर आज आम्ही असं एक प्रयत्न केला की नेहमी आम्ही सगळे लेखक विषय काढायला बसतो इथे, किंवा म्हणजे समीर चौगुले असेल, प्रसाद खांडेकर असेल, मी सचिन गोस्वामी, आमचे काही लेखक आहेत. तर आज आम्ही सहज म्हटलं की आपण विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव या सगळ्यांना बोलवूया, वनिता खरात आहे, आपण म्हटलं यांची मदत घेऊया, ह्या काय विषय सांगतायत ना ते बघूया, कारण ह्या कधी इंटरेस्टच घेत नाहीत, या परफॉर्म करतात फक्त आपण सांगितल्यावर. तर आज त्या आल्यावर ना खूप वेगवेगळे विषय निघायला लागले, ज्या विषयांकडे आम्ही शक्यतो जात नाही ना त्या प्रिमायसेस मध्ये त्या जास्त जायला लागल्या. की त्यांनी मग एक वरचा काहीतरी एक विनोद त्यांनी सांगितला, नणंद आणि भाऊजाई मधला काही विनोद असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर त्या बोलायला लागल्या आणि त्यातूनही आम्हाला 1-2 छान विषय मिळाले आज हे करताना. तर मला खरंच असं वाटतं, मला कारण नेमकं सांगता येणार नाही हे का होतं, एवढ्या स्त्री लेखिका का येत नाहीये, पण त्या येणं हे प्रचंड गरजेचं आहे. तर स्त्रियांचं खूप मोठं विश्व जे विनोद या माध्यमातून येत नाहीये ना ते तसं येणं खूप गरजेचं आहे. कारण विनोद हे खरं ते एक बंड असतं किंवा विनोदातून एक रिलीफ मिळत असतो आत्ताच्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी.
मगाशी मी एक जो मुद्दा बोलणार होतो, मंगलाताई जे म्हणाल्या की त्या काळात एवढं मोकळीकीनं व्यक्त होणं जे होतं, की विनोद मोकळीकीनं व्यक्त होण्याची संधी देतो. आणि उद्याचा समाज जर मोकळा व्हायचा असेल, उद्याचा समाज जर जास्त लिबरल व्हायचा असेल ना, तर आज विनोद होणं खूप गरजेचं असतं अनेक गोष्टींवर, तर उद्याचा समाज लिबरल होत जातो. तर त्यासाठी खरंच स्त्री लेखिका खूप येणं गरजेचं आहे. त्या का नाहीयेत याच्यावर मी तसा आतापर्यंत खूप विचार नाही केलेला. माहिती नाही, म्हणजे पण त्या आल्या तर माझ्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर मीच देते. जसं मगाशी मंगलाताई म्हणाल्या तसं काही प्रमाणात अजूनही आपल्याकडे असतं की आपण विनोदी लिहिलं आणि त्यातही विनोद म्हटल्यानंतर काही प्रमाणात मगाशी आपण म्हणालो तसं खिल्ली उडवणं असेल किंवा शारीरिक बाबतीतले विनोद असतील किंवा बौद्धिक पातळीवरचे विनोद असतील, जे काही असेल ते, तर त्यामध्ये आपली इमेज काही प्रमाणात थोडीशी बिघडेल की काय अशी भीती मला असं वाटतं की अजूनही लेखिकांच्या मनामध्ये असते. म्हणजे थोडक्यात दारू पिऊन एखादा पुरुष कसा वागतो हे जर समजा उद्या मी लेखिका म्हणून लिहायला बसले तर अरे बापरे, हिला स्वतःला कसं माहिती एवढं, किंवा हिला काय अनुभव आहे ह्याचा, असं म्हणणारी 10 माणसं कोणीतरी समाजात निघतील आणि ज्याच्यामुळे व्यक्ती म्हणून किंवा लेखिका म्हणून माझ्याकडे संशयाने बघितलं जाऊ शकेल किंवा माझ्या इमेजवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकेल, अशी भीती मनात कुठेतरी असते असं मला वाटतं. म्हणजे हे मी एक ब्रॉड लेवलवरती माझं मत सांगते की कुठेतरी अजूनही लिहिताना तेवढी मानसिक मोकळीक म्हणा किंवा ती हिंमत, ज्याला मगाशी मंगलाताई हिंमत असं म्हणाल्या, आता त्यांच्या काळात त्यांनी हिंमत करून त्यांच्या घरगुती प्रश्नांकडे वेगळ्या गंमतशीर दृष्टीने बघायला सुरुवात केली. आताचा काळ असा आहे की बाहेरच्या जगातल्या सुद्धा गंमतशीर गोष्टी खरं तर बायकांना दिसतात, पण ते बोलावं का जाहीरपणे आणि त्याच्याविषयी आपलं मत व्यक्त करावं का याविषयी बहुतेक अजूनही मनात काही प्रमाणात थोडीशी भीती असेल असं मला वाटतं. मंगलाताई जरा सांगू का? हा, नाही, मला असं म्हणायचंय की ही काही फक्त मराठी पुरतीच स्थिती नाहीये, ही जगभरातल्या सर्व भाषांमध्ये आहे. बरं, हे नुसतं साहित्यापुरतं नाहीये, हे अभिनयामध्येही लागू होतं. म्हणजे ह्यांच्याच हास्य जत्रा किंवा हे कार्यक्रम आम्ही अनेकदा बघितलेले आहेत आणि कमाल वाटते व मला, हे रोजच्या रोज कशी काय एवढी गिरणीतली पिठं पाडतात, आमच्याच्याने या जन्मात होणार नाही असं वाटतं मला. पण त्यात सुद्धा तुम्ही पहा, पुरुष नटांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी असते. न्यूयॉर्क टाइम्स गेल्या दशकातली शतकातल्या पुस्तकांच्या जेव्हा बेस्ट बुक्सच्या याद्या देतं तेव्हा 100 पुस्तकात 1 किंवा 2च विनोदी असतात आणि ती बायकांनी लिहिलेली नसतात कधीच. त्याच्यामुळे हे युनिव्हर्सल आहे. मला असं वाटतं की बाईला एक तर रोल प्लेइंगची फार आवड असते. मी आदर्श आई आहे, आदर्श सून आहे, आदर्श पत्नी आहे असं म्हणून घ्यायला एकतर आवडत असतं. दुसरं एक असं असतं की जग माझ्याबद्दल काही गैरसमज करून घेणार नाही ना, अशी एक सारखी मनामध्ये चिंता किंवा काळजी असते. आणि तिसरं, विनोदासाठी काहीही किंमत मोजायची तिची तयारी नसते. उद्या जर माझ्याविषयी कोणी काही गैरशब्द वापरले तर मला, माझ्या कुटुंबाला ते चालणार नाहीत. जो एखादा पुरुष लेखक सहज खेळीमेळीने घेईल, तोही 2 त्याला बोलेल आणि ते चेष्टेवारी नेईल, हे बाईला जमत नाही. त्यामुळे त्या बाईला ना तिच्या बुद्धीने अबॅन्डन किंवा मुक्तता दिलेली, ना समाजाने दिलेली. या सगळ्यामुळे सेफ प्लेइंग म्हणून काय, बायकांना आणखी संकटात टाका. म्हणजे तुमच्या दैनंदिन मालिकांमध्ये साधारण हेच तत्व असतं की एकामागून एक छळ करा त्या बाईचे की चला सगळ्यांना बरं वाटेल की माझ्या घरात एवढा नाही छळ होते जेवढा त्या हिरोईनचा तिकडे होतो आहे. तर हे युनिव्हर्सल आहे असं मला वाटतं. हे इतकं सहजासहजी बदललेलं नाहीये. आता सुद्धा 5-10% सुद्धा बायका विनोदी लेखनामध्ये अजून आलेल्या नाहीयेत. आणि एक सांगते, कदाचित तुम्हाला तुमच्या क्षेत्राचं हे घेऊन, की विनोदी अभिनेता वेडवाकडं चालणं, बोलणं, कपडे घालणं वगैरे हे सगळं समाज चालवून घेतो. आता विशाखा सुभेदार ह्या मला ब्रिलियंट ऍक्ट्रेस वाटतात, पण तुम्ही विचार करा की त्या शर्टाची बटणं खालीवर आहेत, पायजम्याची लेंग्याची नाडी लोंबते आहे, अशा ह्याच्यात त्या जर पडद्यावर आल्या तर समाजाला चालेल का ते? तर हे जे डिस्टॉर्शन ऑफ इमेज आहे नाही का, तर ते बाईच्या बाबतीत चालणार नाही समाजाला.
त्यामुळे त्यांना नेहमीच साफसुथरेच इमेज ठेवणं भाग आहे असं वाटतं. आणि त्याच्याविषयी बेदरकार राहावं आणि काय किंमत पडेल पडू दे, मला म्हणायचं ते मी म्हणेन असं म्हणावं, असे गट्स किंवा मानसिक ताकद असलेल्या बायका कोणत्याही काळात कमीच असतात. म्हणून हे होत असेल असं मी एक तर्क करते याच्याविषयी. शक्य तर आता आपण थोड्या वैचारिक याच्यावरनं परत एका प्रॅक्टिकल मला याविषयी थोडस, मला एक दोनच मला याला थोडस जोडावं असं वाटेल. अगदी 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 जरूर. आता युट्यूबवर वगैरे खूप अशा मुली स्टँडअप कॉमेडी करताना दिसत आहेत की ज्या अत्यंत अस्पर्शित विषय स्त्रियांवर बोलत नाहीत ते अत्यंत बोल्डनेसने मांडतायत. तर मला वाटतं कदाचित भविष्यात ना हे चित्र बदललेलं दिसेल. आता आमच्या हास्य जत्रेमध्ये सुद्धा जितके पुरुष विनोदी कलाकार आहेत त्याच्यापेक्षा जास्त विनोदी अभिनेत्री यायला लागल्यात. आणि पुरुष पूर्वी काय व्हायचं ना, बऱ्याचदा स्त्री आपलं सौंदर्य आणि हे राखून विनोद करायच्या. त्या इनिबिशन सोडत नव्हत्या. त्यांचं एक लाज किंवा त्यांचं एक असणं, त्यांचं दिसणं यातली अदब सोडत नव्हत्या. पण आता खूप अभिनेत्री अशा येत आहेत ना ज्या बिनधास्त स्टेजवर कुठल्याही पद्धतीने व्यक्त होतात, कशाही पद्धतीने अभिनय करतात आणि पुरुषांच्या तोडीस-तोड त्या उभ्या राहायला लागल्यात. मला वाटतं भविष्यात हे चित्र थोडंसं जास्त पर्सेंटेज वाढलेलं दिसेल आपल्याला. या मी त्याच मुद्द्याकडे येणार होते की आपण आता काही वेळ एक वैचारिक थोडासा प्रश्न म्हणून आपण याच्याविषयी बोललो, पण प्रॅक्टिकली जेव्हा काम करतो आपण तेव्हा जसं मंगलाताई त्यांच्या समोर एक कोरा कागद असतो आणि त्या त्याच्यावर लिहित असतात, तसं तुमच्या समोर एक स्टेज असतं, काही ऍक्टर्स असतात आणि तुमच्या डोक्यातली एक आयडिया असते आणि ज्यातून तुम्ही स्किट तयार करत असता. एक 10 मिनिटाचं, 8 मिनिटाचं, 4 मिनिटाचं, म्हणजे एक छोटं स्किट पासून एक संपूर्ण इव्हेंट पर्यंत तुम्ही सगळं तुमचं संपूर्ण लक्ष त्या स्टेजच्या परफॉर्मन्स कडे असतं. त्यासाठी तुम्ही लिहिता. तर हा विनोदाचा म्हणजे हा एक वेगळा बाज आहे विनोदाचा आणि त्याचाच फक्त तुम्ही विचार करता. कारण बरेचदा असं होतं की एखादी चमकदार आयडिया आपल्याला सुचली आहे किंवा एखादा विनोद आपल्याला कागदावरती छान वाटतो आहे, पण तो जेव्हा आपण प्रत्यक्ष समोर बघतो तेव्हा तो नाही तितका वर्क होते असं आपण म्हणतो किंवा हसूच येत नाहीये ह्याच्यामुळे. त्यामुळे त्याच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी आहे. तुमची दृष्टी 100% वेगळी आणि मंगलाताईंची दृष्टी 100% वेगळी आहे विनोदाकडे बघण्याची. तर मला तुमची ही मोठे सर तुमची ही प्रोसेस जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला एखादी कल्पना सुचते, इथपासून तुम्ही ते स्किट समोर परफॉर्म करता, इथपर्यंत तो विनोद तुम्ही कसा नेता. ती एक चमकदार सुचलेली कल्पना असते तुमच्या डोक्यात जिचं एक अख्खं स्किट तयार होतं. तर ही प्रोसेस जाणून घ्यायला मला आवडेल आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनाही आवडेल. याच्याबाबत थोडं सांगायचं तर म्हणजे मी नाटक जेव्हा लिहितो तेव्हाची गोष्ट वेगळी असते. नाटकाच्या वेळी माझ्या डोक्यात आलेलं एक कथानक असतं आणि ते कथानक हे मला सुचलेलं असतं, मला कुठल्या तरी प्रसंगांमधून जाणवलेलं असतं आणि ते मी लिहितो. मग त्याला अनुरूप पात्र आपण शोधतो, त्या पात्रांकडून ते सादरीकरण त्याचं केलं जातं. इथे नेमकं मी जे लिहितो टेलिव्हिजनसाठी तिथे पूर्ण उलटी प्रोसेस असते. म्हणजे इथे कॅरेक्टर्स ठरली आहेत, म्हणजे पात्र ठरलेली आहेत, अभिनेते ठरलेले आहेत. हे थोडंसं मला वाटतं ना हे गीतकारांसारखं काम आमचं असतं की आम्हाला संगीतकारानं चाल दिलेली असते आणि त्याच्यात तुम्हाला शब्द पेरायचे असतात. इथे मी गेले कित्येक वर्ष याच पद्धतीचं काम करतोय की मला नेहमी कलाकारांचा संच सांगितला जातो की आपल्याला ह्या कलाकारांना घेऊन विनोद करायचा आहे. मग त्यातल्या त्यात लेखक म्हणून माझ्याकडे स्वातंत्र्य काय असतं की याच्या बरोबर हा करूया, ह्या अभिनेत्याबरोबर ही अभिनेत्री किंवा हे 3 जण, हे 4 जण, अशा पद्धतीचे गट तयार करून मग विचार करावा लागतो. त्या आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे आणि मग आपल्याला आता याच्यातून काय वाद हे निर्माण करायचे, संगीत निर्माण करायचे हे नंतर ठरवायला लागतं. तर शेवटी विनोद आणि या गोष्टीला जी सामग्री साहित्य लिहिताना लागते त्यात जगात त्यात काही फरक होत नाही. ते तर सगळीकडेच त्या गोष्टी असतात. अतिशयोक्ती काय, उपहास काय, त्याच पद्धतीच्या किंवा एखादा माणूस परिस्थितीमध्ये अडकणं
म्हणजे तसं बघितलं तर गंभीर साहित्य निर्मिती किंवा गंभीर लेखनाला जी सामग्री असते तीच इथे पण असते. बऱ्याचदा सिच्युएशन्स पण त्याच असतात, फक्त तिथे त्या गोष्टी अत्यंत गांभीर्याने मांडल्या जातात. इथे त्या अत्यंत त्याच्यात अनपेक्षित वळणं आणून, त्यात अतिशयोक्ती आणून, वेगवेगळ्या विसंगती आणून ते सादर केलं जातं. तर जसं मला नेहमी वाटतं की भीती ही इमोशन कायमच विनोदाला खूप पूरक ठरते. म्हणजे घाबरलेला माणूस काहीतरी गोंधळ घालतो आणि त्याच्यातून बऱ्याचदा फार्सेस तयार होतात की त्याची त्रेधा तिरपीट उडते, किंवा सामान्य माणूस व्यवस्थेनं पिचलेला असतो, तो त्या व्यवस्थेत आपलं एक न झेपणारं बंड करायला बघतो आणि त्यातनं विनोद होत राहतात. तर थोडं बघितलं ना तर आमच्या इथल्या स्किट्स मध्ये पण याच गोष्टी होत असतात. इथे सुद्धा ना एक कॅट अँड माऊस गेम सतत चाललेला असतो, उंदीर मांजराचाच खेळ असतो हा. इथे सतत कुणीतरी कुणाला तरी ना त्रास देत असतो, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला ना एखाद्या सिच्युएशन मध्ये नेऊन त्याला सतावलं जातं आणि ते सतावलं जाणं लोकांना नेहमी आवडतं. आणि त्यात एखाद्या बिचाऱ्या सामान्य माणसाला सतावलं गेल्यानंतर माणूस पटकन त्या माणसाच्या साईडला जाऊन उभा राहतो. जसं दैनंदिन मालिकांमध्ये ज्या स्त्रीला त्रास होत असतो त्या तिच्याशी रिलेट व्हायला लागतं, तसंच जो बिचारा वेगवेगळ्या स्कीम मध्ये फसतोय, ज्याला बायको बोलतीये, ज्याला बॉस बोलतोय, जो काहीतरी वस्तू घ्यायला जातो आणि त्याच्यात तो फसतो ग्राहक म्हणून, तर ह्या गोष्टी कुठेतरी रिलेट होतात आणि त्यातली गंमत लोकांना वाटायला लागते आणि ते सगळेजण एन्जॉय करतात. आता तुम्ही आपण सगळी हास्य जत्रेची स्किट किंवा याच्या आधी मी फुबाई फू करायचो, कॉमेडी एक्सप्रेस करायचो, तर त्यामध्ये हेच सगळं गणित दिसेल. म्हणजे गणित तेच आहे सगळीकडे किंवा पद्धती त्याच आहेत. मग यात वेगवेगळे जॉनर येतात किंवा काही हॉरर कॉमेडी असेल, म्हणजे भय असलेली कॉमेडी असेल किंवा कधी सस्पेन्स कॉमेडी असेल, कधी काय, म्हणजे यातले परत वेगवेगळे प्रकार होतच असतात. तर मुळात आमचा मगाशी जे मंगलाताई म्हणाले की एवढं रोजच्या रोज निर्माण कसं होतं, तर याला कारण आम्ही एकटे काम करत नाही. आता आमची एक संपूर्ण टीम असते. म्हणजे हास्य जत्रेला तर आम्ही 5, 6, 7 लेखक आहे तिथे. आम्ही प्रत्येक शूटिंग नंतर आम्ही 2 दिवस ठरवलेले असतात. आता आम्ही झूम मीटिंगवर भेटतो, दिवसभर आम्ही झूम मीटिंगवर असतो. दुपारी 2ला जी मीटिंग सुरू होते ते रात्री 10 पर्यंत सुरूच असते ती मीटिंग. आणि याआधी आम्ही कुठेतरी भेटायचो, म्हणजे ऑफिसला वगैरे भेटून चर्चा करायचो. आणि या 5-6 जणांमध्ये आम्ही एक एक विषय निवडत असतो. त्यातले अनेक विषय रद्द होत असतात, कारण मी जवळजवळ 1000 एपिसोड झाले असतील याचे करून, की फुबाई फू एक्सप्रेस आणि आता हे हास्य जत्रा. त्यामुळे प्रत्येक विषय झाल्यासारखं वाटत असतो. मला जर नाही झालेला वाटलं तर समोरचा म्हणतो की नाही नाही, हे आपण अशा पद्धतीचं केलं होतं. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रश्न असतो की आता नवीन काय करायचं, किंवा ठीक आहे झालेलं आहे पण झालेल्या गोष्टीमध्ये आता वेगळं काय शोधायचंय. शेवटी झालेल्या गोष्टी बऱ्याचदा कराव्या लागतात, पण मग आता नवीन काय त्याच्यात. तर म्हणून 5-7 लेखक, म्हणजे आज मला हे मुलांना सांगावंसं वाटतं इथे, की तुम्ही ज्यावेळी हास्य जत्रा किंवा इथे एका लेखकाचं नाव वाचता, त्यावेळी ते त्या एका लेखकाने पूर्णपणे त्याचं नसतं. म्हणजे टेलिव्हिजन बाबत बोलायचं तर त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचे इनपुट्स असतात, प्रत्येकाने सुचवलेला. म्हणजे समीरच्या स्किटमध्ये प्रसादने सुचवलेला विनोद असतो, मी सांगितलेला विनोद असतो, कधी कधी विषय माझा असतो आणि 4 जणांनी तो मिळून फुलवलेला असतो, सचिन गोस्वामींनी टाकलेली काही वाक्य असतात, कधी कधी त्या नटांनी ऐनवेळी काही गोष्टी टाकलेल्या असतात. तालमीमध्ये इथला विनोद खूप फुलतो. म्हणजे एक स्क्रिप्ट ज्यावेळी बनून इथे येतं आणि ते ज्यावेळी परफॉर्म करतात, तेव्हा लक्षात येतं की अरे आपण हे स्क्रिप्ट तयार केलं खरं, पण हे या दोघांना मॅच होत नाहीये. यांची एकंदरीत अभिनय शैली समोरचे जे सादर करतायत त्यांच्या शैलीला जात नाहीये. तर मग आता काय करायचं. मग बऱ्याचदा ते प्रहसन कॅन्सल तरी केलं जातं किंवा ते त्यांच्या पद्धतीने वळवलं जातं. तर हे खूप कलेक्टिव्ह वर्क आहे इथे. लेखक म्हणजे अत्र्यांचं एक वाक्य होतं की माझ्या ताजमहालाला विटा लावू नका तुम्ही. माझा ताजमहाल आहे ना, त्याला तुम्ही विटा लावण्याचं कारण नाहीये, तुम्हाला जेवढं दिलंय तेच करा. किंवा लेखकाचा शब्द अंतिम असतो. टेलिव्हिजन ना हेच मोडीत काढतो मुळात, की इथे सगळेजण येऊन एकत्र येऊन काम करत असतात.
की तू ठीक आहे, तू केलंयस, पण आता हे यांना होत नाहीये, मग यांच्याकडून काहीतरी वेगळं होणार. तर या सगळ्या कॉम्बिनेशन्स मधून इथले विनोद तयार होत असतात. आणि मग त्याचं रिहर्सल झाल्यावर त्याचा परफॉर्मन्स होतो. बऱ्याचदा आपल्याला जो चांगला वाटलेलं स्क्रिप्ट असतं ते तितकं चांगलं परफॉर्म होईलच असं नसतं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अरे हे स्किट बरं आहे, हे काही खूप विशेष होणार नाही, ते अचानक एवढं रंगतं की प्रेक्षकांना तेच जास्त आवडतं. कधी कधी असं होतं की शूटिंगला आवडलेलं स्किट वेगळं असतं आणि प्रेक्षकांना एडिटिंग नंतर आवडलेलं स्किट वेगळं असतं. कारण आमच्या इथे ज्यावेळी स्किट सादर होतं त्यावेळी ते जवळजवळ 25 मिनिटाचं असतं. 23-25 मिनिटाची स्किट्स आपल्याकडे होतात. आणि ती टेलिकास्ट ज्यावेळी होतात तेव्हा ती 13 मिनिटाची असतात, 14 मिनिटाची असतात. तर हे जे 10 मिनिटं एडिट होतात ना, हे सगळं त्या एडिटरच्या हातात असतं. त्यामुळे तो संकलक सुद्धा हुशार असणं खूप गरजेचं असतं. त्यालाही विनोदाची समज असणं खूप गरजेचं असतं. कधी कधी खूप छान प्रहसनांमधले खूप चांगले मुद्देच उडवले गेले किंवा नको तिथे हाशे टाकले गेले. आपल्या इथे कसं होतं की आम्ही शूटिंग करतो, तिथे जे लोक हसत असतात, जजेस हसत असतात, पार्टिसिपंट्स हसत असतात, हे सगळे रेकॉर्ड होतात आणि ते नंतर परत मध्ये 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 टाकले जातात, पेरले जातात. अनेकदा हे खोटे हाशे काही कार्यक्रमांमध्ये पेरले जातात, त्याने सुद्धा रसभंग होत राहतो. तर ही खऱ्या अर्थानं मला असं वाटतं ना की हे स्किट चांगलं होणं हे फक्त एका लेखकाचं काम नाहीये. तर या लेखकांची टीम, तो दिग्दर्शक, ते कलाकार, तो संकलक, या सगळ्यांमधून ते तयार होतं आणि मग ते सादर होतं. एकंदरीत ही अशी प्रोसेस असते या कार्यक्रमात जे सादर होतं त्याची. पण मग मला उदाहरणादाखल दोन्हीचं एक एक सांगा ना, की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं होतं की ऑन पेपर, ज्याला आपण म्हणतो तसं, की ऑन पेपर असं वाटतंय की हे स्किट फार उत्तम आहे, पण प्रत्यक्ष ते तितकं रंगलं नाही, आणि उलट की जसं तुम्ही म्हणालात तसं की असं वाटत होतं की हे काही एवढं फार ह्याच्यामध्ये फार नाहीये वजन असं म्हणायला, पण ते बघताना फारच ब्रिलियंट परफॉर्म केलं गेलं. असं काही जर उदाहरण तुम्हाला देता आलं तर. कारण आमच्याकडे काय आहे की म्हणजे मी स्वतः सुद्धा फॉर दॅट मॅटर मी रोज रात्री एक फ्रेंड्सचा एपिसोड बघायचे, तसा मी हल्ली रोज रात्री हास्य जत्रेचा एक एपिसोड बघते. त्याच्याशिवाय माझा दिवस संपत नाही, कारण मला दिवसाच्या शेवटी तो उतारा फार बरा वाटतो. आणि माझ्यासारखी असंख्य माणसं आहेत की म्हणजे मला अनेक स्किट्स पाठ असतील जवळजवळ आता बघून किंवा अनेक विनोद अनेकदा ऐकून पाठ असतील. त्यामुळे ही जी तुम्ही सांगताय ती प्रोसेस प्रेक्षक म्हणून सुद्धा आम्हाला फार इंटरेस्टिंग वाटते, की असं होतं का की एखादा कधीतरी आपल्याला वाटलंय पण ते फसलं, आणि एखादा कधीतरी अनपेक्षितपणे फारच चांगलं रिसीव्ह केलं गेलं. तर ह्याचं काही उदाहरण असं तशी बरीच आहेत. म्हणजे बऱ्याचदा हे सातत्यानं घडणारी गोष्ट आहे ही. खूप स्किट्स आहेत म्हणजे जी गौरव, वनिता आणि रोहित चव्हाणचं एक स्किट आहे ज्याच्यात तो मांत्रिक असतो. म्हणजे युट्यूबला ना हास्य जत्रेला समीर विशाखा जरी जोडी गाजली असली तरी मिलियन्स वगैरे व्ह्यू मिळणार ते पहिलं स्किट होतं. जे स्किट एवढं गाजेल असं त्यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं की ते ज्यावेळी रचलं, पण रोहित सारखा परफॉर्मर आला आणि गौरव वनिताने ते परफॉर्म एवढं सुंदर केलं ना. किंवा एक समीर विशाखाचं स्किट आहे की ज्याच्यात समीर स्विमिंग शिकायला जातो, पोहणं शिकायला जातो पोहायला, आणि ती एक छोटासा टब आणून ठेवते त्याच्या समोर आणि म्हणते याच्यात शिक. तो एवढ्याशा टब मध्ये कसं शिकायचं. तर ही कल्पना आम्हाला आवडली होती, ते चांगलं होईलही असं वाटलं होतं. पण आज ते नंतर एवढं चांगलं झालं की आजची त्यांच्या बेस्ट स्किट मधली ही काही स्किट असतील किंवा त्यांच्या गप्पांच्या गावाजावेमधली काही स्किट्स आहेत की जी रचताना वाटली होती की अरे हे ठीक आहे, हे होईल, एका लिमिट पर्यंत जाईल. पण आज लोकांना ती एवढी आवडतायत, ती इतकी गाजतील. बऱ्याचदा ह्याचं श्रेय परफॉर्मर्सना पण जातं की ते बऱ्याचदा त्यातल्या अनेक जागा ज्या आपल्याला सापडलेल्या नसतात त्या परफॉर्म करताना त्यांच्याकडून शोधल्या जातात. दिग्दर्शकाला याचं खूप मोठं श्रेय जातं की दिग्दर्शक बऱ्याचदा ना साध्या साध्या गोष्टी इम्प्रोवाइज असा करतो. म्हणजे आमच्या इथे सचिन गोस्वामींचं नाव मला खास करून का घेतलं पाहिजे की ही स्किट कागदावर जे असतात ना, कागदावरच्या पेक्षा यांच्याकडून ती त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट गमतीने करून घेणं, यात त्याचा वाटा खूप असतो. बऱ्याचदा त्याची अनेक वाक्य त्यामध्ये असतात, त्याने अनेकदा रचलेल्या गोष्टी असतात. तर अशी स्किट्स अनेक आहेत. म्हणजे आता काल झालेलं एक स्किट आहे जे अजून टेलिकास्ट नाही झालेलं,
पण आता एक नवीन जोडी आमच्याकडे आली आहे, पृथ्वी प्रताप आणि ओंकार राऊत म्हणून. त्या दोघांनी एक काल, आणि विषय साधा होता की एक देवदूत आलाय आणि एक ऍक्टर त्याच्याकडे म्हणतोय की मला सुपरस्टार कर किंवा मला नॅशनल अवॉर्ड मिळू दे. तो म्हणतो नॅशनल अवॉर्ड मिळेल तुला. तो म्हणतो माझाच तो सिनेमा 50 आठवडे चालू दे. तो म्हणतो तसं नाही होणार, एक तर 50 आठवडे चालेल किंवा नॅशनल अवॉर्ड मिळेल, तुला दोन्ही एकाच सिनेमात नाही मिळणार. म्हणतो असं का? म्हणतो नाही असतं, मी 2 वर नाही देऊ शकत असं ना. आणि मग प्रत्येकाला काय हवंय काय नको असं ना गमतीशीर कमेंट्स असलेलं स्किट होतं, जे आम्हाला वाटत होतं ठीक स्किट आहे हे सोबर आहे. आता याच्यावर लोक हसतील, एक विषय वेगळा आहे. शेवटी तो म्हणतो की मग या कोरोनापासून वसुंधरेला वाचव, पृथ्वीला वाचव. आणि त्याच्यावर देव म्हणतो की अरे तू कोण पृथ्वीला वाचवणारा? पृथ्वी तुझ्या आधी पण होती, ती तुझ्या नंतर पण असणार आहे. वाचवायचे ते तुम्ही स्वतःला वाचवायचंय, तुम्ही स्वतःकडे बघा. तर असं मेसेज असलेलं स्किट असल्यामुळं ना हे किती हास्य वसूल करेल याची जरा शक्यता कमी होती. पण काल ते इथे ज्यावेळी सादर झालं त्यावेळी ते इतकं डोक्यावर घेतलं, इतकं आवडलंय की ते कदाचित पुढच्या आठवड्यात प्रेक्षकांनाही तेवढंच आवडेल. तर अशी काही गोष्टी सतत घडत असतात. प्रसाद नम्रताची बरीचशी स्किट्स अशी आहेत की जी वाटलं होतं की प्रसादचा वाघ ज्यावेळी आणला त्यावेळी तो वाघ एवढा पॉप्युलर होईल असं वाटलं नव्हतं. तर खूपशा गोष्टी आहेत. एक एक उदाहरण आता एक्झॅक्टली तसं सांगता येणार नाही, पण खूप गोष्टी असतात. बरोबर आहे. मी आता ह्याच अनुषंगाने मंगला ते तुम्हाला असा प्रश्न विचारते की जसं मोठे सर म्हणाले तसं की पुन्हा एकामुळे हे होत नाही, ते रचलं जातं. ते पुन्हा पुन्हा रचणं असा शब्द वापरतायत की ते रचलेलं असतं स्किट अनेक जणांच्या मदतीने. तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तुम्ही एकट्याच असता, तुम्हाला काहीच म्हणजे तुमचा एक मेंदू याच्या पलीकडे आणि ऑब्झर्वेशन, ऑब्व्हियसली कुठल्याही लेखकाला जे निरीक्षण शक्ती असावी लागते, तर ती निरीक्षण शक्ती आणि तुमची शैली या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच नसतं. पण तरी तुम्ही जे लिहिता तर हा संपूर्ण म्हणजे तुम्ही जे असं आत्ता म्हणालात की वर्षानुवर्ष तुम्ही एवढं कसं एका पाठोपाठ एक करत असता, तसं मला तुमच्याही बाबतीत वाटतं की वर्षानुवर्ष. कारण कसं होतं की कितीही म्हटलं तरी सुद्धा आपल्या आजूबाजूचे विषय तेच असतात. आणि विनोदामध्ये जसं मोठे सर म्हणाले तसं रिपिटेशन होण्याची शक्यता खूप असते, किंवा एकाच घटनेकडे तुम्ही दरवेळेला वेगवेगळ्या अँगल्सनी नाही बघू शकत. एका घटनेकडे आपण 2च अँगल्सनी कदाचित बघू शकतो. पण तरी तुम्ही सातत्याने एवढी वर्ष विनोदी लिहिता आहात, तर हाच प्रश्न तुमच्याही बाबतीत मला पडतो की तुम्ही वर्षानुवर्ष विनोदी कसं लिहिताय? आता तुम्ही जे त्यांना असं म्हणालात की म्हणजे चालीवरती गाणं लिहून देणं किंवा विशिष्ट नटांसाठी त्यांनी स्क्रिप्ट लिहिणं, हे म्हणजे खूप छान झालर असलेलं आमच्याकडे झबलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही बाळ बनवून द्या असं म्हणण्यासारखं. आणि माझ्यासारखा किंवा लेखक जो असतो तो बाळाला जन्माला घालतो आहे आणि मग त्याला सजवायचं कसं काय हे इतरांनी बघायचं आहे. तर ह्या संपूर्ण 2 वेगळ्या प्रक्रिया आहेत. पण दुसऱ्या बाजूनी माझ्या समोर एक माझा इतक्या वर्षांचा वाचक पण आहे, जो विशिष्ट वयोगटातला आहे, विशिष्ट सांस्कृतिक पार्श्वभूमीतला आहे, किंबहुना मी जसं जगते तसं जगणारा तो आहे म्हणून त्याला ते आवडतं आहे. जसजशी माझी जीवनशैली जुनी किंवा कालबाह्य होत जाईल, जी आता काही प्रमाणात झाली आहे, पण अजून 10 वर्ष जगले तर अजून होईल, तर तसतसं माझं लेखनही कालबाह्य होत जाईल. उदाहरणार्थ एका झुळूकच्या सदरामध्ये मी माळ्याविषयी, माळ्याची आवराआवर कशी वगैरे असं तर अख्खा झुळूकचा पीस त्यावर होता. तर जे काय म्हणजे सामान्य मध्यमवर्गीय संसारात माळ्यावर जो काय पसारा घातलेला असतो, खाली नकोशी वाटली वस्तू की वर भिरकवायची, तिथं पुढे काय होतं कुणाला माहिती नाही. त्यानंतर एक 8-10 दिवस मला रस्त्यात जेही कोणी भेटायचे तसे दबकल्या आवाजात म्हणायचे की मंगलाबाई, तुम्ही आमच्या घरी आला होतात, तुम्ही तर हॉलमध्ये बसला होतात, तुम्ही आमचा माळा कधी हो बघितला? तर मी त्यांचा माळा नाही बघितला. त्यांचा माळा आणि माझा माळा सारखा आहे, कारण त्यांचं आणि माझं दैनंदिन जीवन सारखं आहे. अशी जी जेव्हा भावना निर्माण होते ना, ते विनोदी लेखकाला मी कोणी स्पेशल आहे, मी कोणी मोठा आहे, बाकी सगळे सामान्य आहेत, अशी भावना असता कामा नये. तुच्छतेतला विनोद जास्त काळ टिकणार नाही.
पण समतेतला टिकतो, की हो बाबा माझंही हे चुकतंय, तुझंही हे चुकतंय, मग चला दोघं मिळून आपल्या चुकांना हसूया ना. तू चुकतोयस, तू तुच्छ आहेस आणि मी कोणीतरी शहाणा आहे, असा जर दृष्टिकोन घेतला तर तो विनोदाला अगदी मारक ठरतो. आता दृश्य विनोद आणि आमचा विनोद ह्याच्यामध्ये महत्वाचा फरक त्यांच्या टिकाऊपणाचा आहे. तो सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे दृश्य विनोद त्या 12, 14, 16 मिनिटाचा ऐवज संपला की तो संपतो. दुसऱ्या बाजूनी चांगलं विनोदी साहित्य 30-40 वर्ष सुद्धा वाचणारे लोक आहेत. म्हणजे ते त्या विनोदाच्या पलीकडे अधिक मूलभूत काहीतरी नकळत तरी सुचवतात. ते उपदेश नाही करत आहेत, पण ते नकळत काहीतरी सुचवतायत जे लोकांना जवळचं वाटतंय. त्यामुळे विनोदी साहित्य टिकाऊ होण्यासाठी त्याला अधिक मूलगामी मानवी भावनांना, संवेदनांना स्पर्श केला पाहिजे त्यांनी. आणि तसा करायचा मी माझ्या बाजूनी काहीतरी प्रयत्न करते आहे. ह्याचा अर्थ हाच विनोद चांगला आहे किंवा श्रेष्ठ आहे, तो वाईट आहे असं अजिबात नाही. मला असं सांगायचंय की तुमच्या कामाचं मंजिल काय आहे आणि रास्ता काय आहे. तुमचे जे हे असे कार्यक्रम आहेत ना, विनोदाला वाहिलेले कार्यक्रम, हा वाहिलेले हा शब्द मला अजिबात आवडत नाही, कारण ते वाहून गेलेले असं पण होतं खरं तर. असं जे स्वरूप आहे ना, तिथे त्यांना काही करून त्या 15 मिनिटात 20 मिनिटात हसूनच सोडायचंय. आणि मला दरवेळी ते उद्दिष्ट नाहीये. मला ही गंमत दिसतेय, बघा रे तुम्ही, एवढंच म्हणायचं आहे. पण ह्यापेक्षा जास्त टिकाऊ पण काही जर देता आलं तर द्यायचा मला जरूर प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे माझा विनोद हा रस्ता आहे आणि विनोदी कार्यक्रम सादर करणाऱ्यांची ती मंजिल आहे. त्यामुळे उद्दिष्टातच फरक आहे. त्यामुळे मी त्यांना किंवा त्यांनी मला कमी जास्त लेखण्याचा प्रश्नच येत नाही. आमचा हा दृष्टिकोनच वेगळा आहे. फक्त आता जर मुलांच्यासाठी हा जर कार्यक्रम असेल तर मला एक जरूर सांगावंसं वाटते की ह्या वयामध्ये ना विनोदाचं खूप आकर्षण वाटतं. म्हणजे 7वी 8वी अशा वयामध्ये खूप हसायचं किंवा रस्त्यात एकमेकाला टाळ्या देत विनोद सांगत हसत घरी यायचं. जुने विनोद आठवण हे खूप छान आहे, हे आनंददायी आहे. पण मला असं वाटतं की ह्या वयाच्या मुलांनी आम्ही विनोदी लेखक होऊ हे उद्दिष्ट ठेवायला नको. आम्ही चांगले लेखक होऊ असं त्यांनी ठेवावं डोळ्यापुढे उद्दिष्ट. तुम्ही जेव्हा चांगले लेखक असाल ना, तेव्हा तुम्ही जेव्हा विनोदाच्या मूडमध्ये असाल तेव्हा विनोदी लिहाल. पण मी सर्व वेळ फक्त विनोदीच लेखक होईन अशी प्रतिज्ञा करू नये असं मला एक सुचवावं असं वाटतं. कारण मग त्यामुळे त्यांच्या बाकीच्या आविष्कारांवर मर्यादा येईल. आता मी स्वतः सुद्धा अन्य प्रकारचं खूप लेखन करत आलेली आहे आणि मला असं वाटतं की ते मला ह्याला काहीतरी बळ देतं. मी ते विषय वाचते, त्या व्यक्ती बघते, त्यातून मला ह्याला विनोदी लेखनाला काहीतरी बळ मिळत. व्यवसाय म्हणून करायचं असेल तर बोलायचा प्रश्न नाही. प्रत्येकच आपण काही ना काहीतरी जगण्यासाठी करतच असतो, ते ठीक आहे. पण साहित्य म्हणून जर करायचं असेल तर आजच्या मुलांनी आम्ही केवळ विनोदी लेखक होणार आहोत असं उद्दिष्ट ठेवू नये असं मला जरा सुचवावंसं वाटतं. आम्ही खूप वाचू, आम्ही चांगलं लिहू, जे चांगलं लिहू त्याच्यात काही विनोदीही असेल अशी काहीतरी भूमिका जर त्यांनी घेतली तर त्याचा त्यांना दीर्घकाळ टिकण्याला जास्त फायदा होईल असं एक मला सुचवावंसं वाटतं. मला एक असं, मी मगाशी बोलता बोलता फ्रेंड्स या मालिकेचा उल्लेख केला, कारण मला स्वतःला म्हणजे दृश्य माध्यमातली कदाचित ती अशी पहिली मालिका होती की जिच्यातला विनोद म्हणून तो मला फार आवडला होता. कारण बरेचदा काय होतं, आपण अलीकडच्या काळात खूप हे वेब सिरीज आणि ह्या सगळ्यामुळे बाहेरच्या देशातले किंवा हे रेग्युलरली बघायला लागले. त्याआधी बराच काळ फक्त फिल्म्स बघत होतो किंवा बराच काळ आपलं त्याच्याशी असलेलं एक्सपोजर लिमिटेड होतं. मग त्याची एक सेन्सिबिलिटी असते आणि दरवेळेला आपल्याला त्यांची प्रत्येक गोष्ट, म्हणजे आता अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर एखादी फिल्म ऑस्कर विनर आहे आणि अतिशय उत्तम आहे, सगळ्यांनी बघा असं म्हटल्यानंतर आपण ती बघायला बसतो तेव्हा आपल्याला ती आवडतेच असं नाही, कारण प्रत्येक माणसाची सेन्सिबिलिटी वेगळी असते. पण फ्रेंड्स बघताना मात्र माझ्या जनरेशनच्या किंवा माझ्या पिढीतल्या खूप लोकांना असं वाटलं की अरे हा असा विनोद आपल्याकडे व्हायला हवा किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडे व्हायला हवे.
जे हळूहळू आपल्याकडे होत गेले. एक फक्त फरक मला नेहमी त्याच्यातला असा जाणवतो, जो एक एपिसोड फ्रेंड्स मधला मी बघितला होता, मोठे सर कदाचित तुम्हीही तो बघितला असेल, ज्याच्यामध्ये त्या 6 जणांपैकी एक जण, त्याची एक जुनी मैत्रीण त्याला भेटते आणि ते दोघं जण गप्पा मारत असतात वगैरे 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 काहीतरी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरात जो फायर प्लेस असतं तर काहीतरी त्याच्यातला आग विझलेली असते आणि थंडी वाजायला लागलेली असते, म्हणून त्याला एक बाजूला एक लाकूड पडलेलं दिसतं, ते तो फायर प्लेस मध्ये घालतो आणि ती आग तो परत लावतो. झोपेतून उठल्यावर त्याच्या असं लक्षात येतं की तो ते जे लाकूड असतं ते लाकूड नसतं, त्याची ती जी जुनी मैत्रीण असते तिचा पाय तुटलेला असतो आणि तो तिचा खोटा लाकडी पाय असतो आणि तो त्यांनी चुकून त्या फायर प्लेस मध्ये टाकलेला असतो. ह्याच्यावर त्यांनी अख्खा एपिसोड केला होता. म्हणजे ही किती भयानक आहे कल्पना तसं बघायला गेलं तर, की एका माणसाने आपल्या मैत्रिणीचा एक लाकडी पाय फायर प्लेस मध्ये टाकून दिला. ही किती भीषण कल्पना आहे. पण ती त्यांनी एक्सेप्टेबल केली किंवा त्याच्यावर आपण सगळे हसलो. मला बरेचदा असं वाटतं की अशा प्रकारचा विनोद करताना आपल्याला खूप मर्यादा आहे. आणि पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही दृश्य माध्यमामध्ये विनोद करता तेव्हा मोठे सर तुमच्यावर तर प्रचंड प्रेशर असेल की आपण हे दाखवूया, हे दाखवू शकत नाही, याच्यावर टीका होईल, त्याच्यावर कुणाच्या तरी भावना दुखावतील, कुणीतरी ह्याच्यावर काहीतरी बोलेल, असा विचार तुम्ही करता का? हा विचार तर असतोच. म्हणजे मुळात आपल्या इथला विनोद किंवा आपल्या इथला हा कार्यक्रम बऱ्याचदा कुटुंब डोक्यात ठेवून लिहिला जातो. म्हणजे आता तू सुद्धा दैनंदिन मालिका लिहित असल्यामुळे तुलाही माहिती आहे की फॅमिली ही खूप डोक्यात असतं, की आपण ज्या चॅनलसाठी काम करतो ते चॅनल सुद्धा एक कौटुंबिक एंटरटेनमेंट करणारं चॅनल असतं. म्हणजे एक गोष्ट तुम्ही UTV बिंदास साठी करणं, इथे ते युथला किंवा युवकांना डोळ्यासमोर ठेवूनच केलेला विनोद असतो. किंवा तीच गोष्ट तुम्ही युट्यूबवर कराल, तुम्ही वेब सिरीज मध्ये कराल, तीच गोष्ट तुम्ही टेलिव्हिजनवर कराल, तर प्रत्येकाचा एक प्रेक्षक असतो. प्रेक्षकाचे आवड आणि याचा विचार करून टेलिव्हिजन काम करत असतो. आपण सगळेच काम करत असतो. तर आता ज्या पद्धतीची सिच्युएशन सांगितली ना, तर तसा वियर्ड विनोद ना आपल्या इथे सुद्धा हळूहळू होत राहिलाय, होऊ लागलाय. म्हणजे बऱ्याचदा आम्ही हास्य जत्रेमध्ये पूर्वी, म्हणजे जर आपण असं बघितलं की फू किंवा कॉमेडी एक्सप्रेस किंवा या आधी झालेले कार्यक्रम आणि आता हास्य जत्रेमध्ये सादर होणारे विनोद, तर तो विनोद जास्तीत जास्त मॅडनेसकडे जाणारा आहे. जास्त वियर्ड सिच्युएशन्स, अत्यंत अतार्किक प्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जसं फ्रेंड्स किंवा या मालिका आपले आपले प्रेक्षक बघतायत तसे आपले कलाकारही बघतायत, तर हळूहळू त्यामुळे ना त्याचा प्रभाव किंवा त्या गोष्टींमध्ये त्याचा प्रभाव आपल्या इथल्या सादरकर्त्यांवर पण होऊ लागलाय. तर मुख्य मला असं वाटतं आजकाल जो सगळ्याच टीव्हीला प्रॉब्लेम येतो की अनेक विषयांबाबत आजकाल जो प्रॉब्लेम यायला लागलाय, की काही राजकीय विषय, काही सामाजिक विषय हे हाताळताना आजकाल समाजाचा दबाव खूप वाढायला लागलाय. वाहिन्यांना सुद्धा भीती असते की असं काही सादर केल्यामुळे आमच्या इथे मोर्चे येतील. आणि मुळात टेलिव्हिजन हे खूप सॉफ्ट टार्गेट आहे. म्हणजे पटकन येऊन काचा फोडणं हे इतकं सोपं आहे की त्यामुळे बऱ्याचसा विनोदावर मर्यादा येते. जसं मगाशी मंगलाताई म्हणाल्या की देवांची चेष्टा केली चिवी जोशींनी किंवा पु ल देशपांडेंनी खूप मुक्तपणे अगदी तुकोबांवर वगैरे पण त्यांच्या अभंगांवर आणि त्याच्यावर त्यानंतर सुद्धा अनेक लेखकांनी केले. मी स्वतः 15 वर्षांपूर्वी जितक्या मोकळेपणानं विनोद लिहित होतो ना, तेवढ्या मोकळेपणानं विनोद मला आता लिहिता येत नाहीये. आजकालच्या एकूण आजूबाजूच्या परिस्थितीमुळे माणसं खूप असहिष्णू झाली आहेत. आता ते ऐकून घेत नाहीत बऱ्याच गोष्टी. आपण काही धर्म किंवा माणसांच्या या सांस्कृतिक गोष्टी यांना तुम्ही जर खूप बोल्डली विरोध केलात, खूप बेधडक विरोध केलात, तर त्याच्यावर पटकन प्रतिक्रिया येतात. बरं, त्या प्रतिक्रिया केवळ आपण एकटा एक लेखक असेल, जो एक पुस्तक लिहिणारा एक साहित्यकार असेल ना, तर तो त्या गोष्टींशी एकटा फाईट करतो किंवा त्याच्याबरोबर काही साहित्यिक असतील किंवा त्याचा तो एक लढा असतो. इथे ना हे सगळंच एका मोठ्या व्यवसायाशी निगडीत होऊन जातं.
त्याच्या मागे एक मोठी इकॉनॉमी लागलेली असते. तर ह्या मर्यादा नक्कीच असतात आणि विनोदामधला मॅडनेस मला वाटतं की तो मात्र येतोय. आता दुसरी गोष्ट मला असं थोडस 1-2 गोष्टींबाबत बोलायला आवडेल, जे मगाशी मंगलाताई म्हणाल्या ना की मुलांना की तुम्ही नुसतं लेखक, तुम्ही चांगले लेखक व्हा, विनोद करायचे की नाही हे विनोदी लेखकच व्हायचं असं ठरवू नका. तर मलाही खरंच तेच सर्वांना सांगायला आवडेल की तुमचा पिंड काय ना हे तुम्ही नका ठरवू. तुम्हाला जे आवडेल ते लिहित जा. हळूहळू लोकांकडूनच अप्रिसिएशन होताना असं येईल की अरे नाही हा विनोद छान लिहितो रे, तुझं हे जास्त आम्हाला आवडलं, आणि नकळत तुम्ही मग ते जास्त लिहिता किंवा तुम्हाला गोष्टी ज्या लिहायच्या त्या पण लिहिता. तर ती गोष्ट एक खूप महत्वाची आहे. आणि परत असं एक जोडेन की आता जे तू म्हणालीस की विनोदातला हा मोकळेपणा येणं किंवा आज फ्रेंड्स मध्ये जो विनोद आला की त्यानं तो लाकडी पाय त्या याच्यात टाकून दिला. याच्या आधी त्यांच्या इथे सुद्धा 40 वर्षापूर्वीचा विनोद असा नव्हता. त्यांच्याही 40 वर्षापूर्वीचा विनोद तसा सोबरच होता आपण जर बघायला गेलो तर आपल्या इथे सुद्धा ना पुढे पुढे चाललोय. म्हणजे आता एकेकाळी एखादे सिच्युएशन येणं, त्या सिच्युएशन मध्ये जो मॅडनेस असायचा तो पूर्वी समजा एका ठराविक मर्यादेपर्यंत लोकांना हसवत असेल तर आता त्याच्या पुढे जावं लागतं, कारण समाज सुद्धा कलासाक्षर होत चाललाय. मी विनोद सांगण्याआधी प्रेक्षक डोक्यात घेतात की अरे हा विनोद काय असेल, तर त्यासाठी त्याची तीव्रता ही वाढवत न्यावी लागते किंवा त्यातले व्हेरिएशन्स हे आणावे लागतात, वैविध्य आणायला लागतं. त्या दृष्टीनं मला वाटतं की तू जो म्हणालीस तो विनोद आपल्या इथे थोडा थोडा येतोय, तो आणखी वाढत जाईल. नाही, हेच म्हणजे जे तुम्ही दोघही जण मुलांना सांगता, तर मला स्वतःला अनेकदा याचा अनुभव असा येतो की एक प्रकारचं ना गेल्या काही काळामध्ये कंपल्शन झालंय लेखकांवर, पर्टिक्युलरली टेलिव्हिजन माध्यमामध्ये किंवा कुठल्याही माध्यमात तसं बघायला गेलं तर, की विनोदी लिहा, सगळ्यात कुठेतरी काहीतरी विनोद आणा, बिकॉज ह्युमर सेल्स असं आता गेल्या काही काळात लोकांच्या लक्षात आलंय. जे पूर्वी होतं की टवाळा आवडे विनोद, त्याचं आता अगदी उलट झालेलं आहे की सगळं विनोदी करा, कुठून तरी काहीतरी. म्हणजे अगदी टेलिव्हिजन बद्दलच बोलायचं झालं तर कुठल्याही मालिकेमध्ये मग 2 ओढून ताणून पात्र अशी आणा की जे सतत विनोद करत असतील, कुठून तरी विनोद आणा. पण तसं म्हटलं ना तर प्रत्येक ठिकाणी तो बसत नाही. म्हणजे जसा एक्सक्लुझिव्हली तुम्ही विनोदासाठीचा असा एक कार्यक्रम करता, तसं प्रत्येक ठिकाणी ओढून ताणून केलेले विनोद जमत नाही, ते बसत नाहीत आणि ते तितके बरे वाटतही नाही. पण आता चॅनल्स म्हणा किंवा अनेक ठिकाणी वर्तमानपत्र म्हणा किंवा अशा ठिकाणी सुद्धा विनोदी लिहा अशी आता एक सातत्याने मागणी सुरू झालेली असते आणि तो पुरवठा सतत करत राहणं हे जवळजवळ एक कंपल्शन झाल्यासारखं झालंय. तर तुम्हाला कधी मोठे सर याचं प्रेशर येतं का की आपल्याला समजा उद्या नाही काही यातून विनोदी निर्माण करता आलं आणि आपल्याला असं वाटलं की ह्यावर आपण काहीतरी गंभीरपणे भाष्य करूया, तर ती मुभा तुम्हाला आज लेखक म्हणून आता राहिली असं वाटतं का तुम्हाला, का आता तुमच्याकडून फक्त विनोदी लेखनाचीच अपेक्षा केली जाते? नाही, माझ्या बाबत सांगायचं तर मला विनोदी लिहायला मनापासून आवडतच, म्हणजे अगदी सुरुवातीपासून आवडतं. म्हणजे मी सुरुवातीला अगदी एकांकिका लिहायचो, त्याही वेळी त्या थोड्याशा विनोद या अंगाकडे झुकलेल्या असायच्या. आणि जर मला वेगळं काही लिहायचं असेल, म्हणजे बऱ्याचदा मला माझी आवड प्रचंड गंभीर आहे, पण मी कागद आणि पेन घेऊन बसलो ना की मी बऱ्याचदा विनोद या गोष्टीकडेच सरकतो. म्हणजे नकळत तीच एक आवड जास्त प्रमाणात येते. काही वेगळ्या गोष्टी सुद्धा लिहितो. आता मुळात या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्हाला जर काही थॉट मांडायचे असतील, काही विचार मांडायचे असतील, तर ते सुद्धा आम्हाला विनोद या माध्यमातून मांडावे लागतात किंवा ते मांडायला आवडतात. आणि मला आतापर्यंत कधी असं नाही झालं की ही सक्ती वाटणं की विनोद करणं किंवा मला हे विनोदी करावंच लागतंय. कारण एकतर मला आतापर्यंत आम्ही जे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये कधी वाहिनीने कधीच ढवळाढवळ केलेली नाहीये. म्हणजे मी जेव्हापासून लिहितोय तेव्हापासून लेखक म्हणून ही बंधनं असणं वेगळं की याच विषयांवर लिहा, त्याच विषयांवर लिहा, पण त्या बंधनांमधून जेव्हा आम्ही काम करतो त्यावेळी माझ्यावर कुठलाच आत्ता असं नसतं की तू हेच लिहिलं पाहिजे किंवा तू तेच लिहिलं पाहिजे. विषय काय असावेत, त्यांची निवड काय असावी, ते कसं सादर व्हावं याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आम्हाला आत्ता असतं. त्यामुळे
हा मला पर्सनली कधी कधी असं वाटतं, आता इतके वर्ष सातत्यानं 22-23 वर्ष झालं आपण विनोद लिहितो आहोत किंवा विनोदी कार्यक्रमामधून लेखन करतो आहोत, तर आपल्याला जर काही सुचेल ते वेगवेगळ्या गोष्टी, मग मी काही ब्लॉग्स लिहितो जेव्हा काही लिहावंसं वाटतं तेव्हा, किंवा नाटक लिहिताना मला बऱ्यापैकी स्वातंत्र्य असतं. नाटक लिहिताना मी वेगवेगळ्या विषयांवर लिहू शकतो. तिथे सुद्धा व्यावसायिक नाटक हवं तर बऱ्याचदा त्यांना विनोदी नाटकच हवं असतं. तर हे आहेच तिथे, पण बऱ्याचदा मी बऱ्यापैकी जुळत आली आहे, त्यामुळे मला तसा संघर्ष तसा खूप करावा लागला नाहीये. ही असंच राहावं अशी प्रामाणिक सदिच्छा माझी आहे. मंगलाताई, मला तुम्हाला एक असं विचारावं असं वाटतं की तुमच्या दृष्टीने चांगला विनोद कुठला? म्हणजे मी हे यासाठी विचारते की तुम्ही आता जवळजवळ 3 पिढ्यांच्या विनोदी लेखकांचं वाचलंय किंवा बघितलंय, तर तुमच्या दृष्टीने चांगला विनोद तुम्ही कशाला म्हणता? अर्थात याची व्याख्या आता काळानुसार खूपच बदलत चालली आहे, म्हणून मी विचारलं की तुमच्या दृष्टीने कुठला. माझ्या दृष्टीने दुसऱ्यांदा वाचल्यावरही तितकंच हसू आलं तर तो विनोद चांगला आहे, किंवा यांच्या कुठल्या कार्यक्रमांमधला एखादा अंश किंवा एपिसोड दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदाही बघावासा वाटला तर तो चांगला विनोद आहे असं मी म्हणेन. तर एकदाच हसून आता पुरे, आता पुन्हा ह्याच्यात हसण्यासारखं काही नाही असं वाटलं तर ते नाही. ह्याच्यात 2 गोष्टी येतात असं वाटतं. एक तर चमत्कृतीजन्य परिस्थिती निर्माण केलेली आहे काहीतरी त्या पात्रांची किंवा काही, आणि दुसरं ते अतिशय चपखल शब्दात माझ्या माध्यमात आणि अतिशय चांगल्या अभिनयात त्यांच्या माध्यमात मांडलं गेलं आहे का, हा प्रश्न येतो. चांगला विनोद तुमच्या बरोबर जास्त काळ टिकलाच पाहिजे. काल रात्री कशाला खो खो हसलो हे आज आठवतही नाही, अशी जर परिस्थिती असेल तर तो फार थोर विनोद असणार नाही. ठीक आहे, त्यावेळी हसलो, हसण्याला अनेक वेगवेगळी पण कारणं असतात. आपली त्यावेळची मनस्थिती, आपला असणारा तणाव, आपल्याला काही वेळा अतिशय विषादातून सुद्धा हसू येतं. काय मूर्खपणा चाललाय हा सगळा असं म्हणूनही हसू येऊ शकतं एखाद्या वेळेला. त्याच्यामुळे रिपीट व्हॅल्यू तुमच्या क्षेत्राच्या सारखं म्हणायचं तर ती एक असली पाहिजे. आणि दुसरं, मला तरी असं वाटतं की दीर्घकाळ जितका एखादा विनोद टिकू शकला, म्हणजे पुलंचा विनोद आज 50 वर्ष 60 वर्ष वाच, चिवी जोशींचे 80 वर्ष, म्हणजे चिमणरावावर मालिका झाली ना, बाकी कोणावर कधी झाल्या नाहीत त्या कशा? मग पुष्कळ विनोदी लेखक होते. याचा अर्थ चिमणरावांनी अशी काही मूल्य हाताळली की जी कालातीत होती आणि मग जी लोकांना कोणत्याही संदर्भात स्वतःशी जुळवून घेता येत होती. तिसरं एक महत्वाचं असं वाटतं की ब्रिलियंट लँग्वेज गेम, म्हणजे शब्दाचा अतिशय चांगला खेळ जर जो कोणाला सुचणार नाही असा जर तुम्हाला शब्दाचा खेळ करता आला, तो दोन्ही माध्यमात वर्क होतो. म्हणजे त्यांच्या, मला आठवतंय रसिका जोशी यांचं एक स्किट मी पाहिलं होतं, त्या आता हयात नाहीयेत, मला आता त्याचं बाकी काही आठवत नाही, पण तो चोर आला आहे वगैरे असा सगळा प्रसंग आहे आणि तो इन्स्पेक्टर सारखा विचारतो कशावरून आला, की ती सांगते पाईपावरून आला. तर कशावरून आला ह्याचा अर्थ अक्षरशः पाईपला चढून असं पोलिसाला विचारायचं नाहीये. किंवा दादा कोंडकेंचा एक प्रसिद्ध विनोद होता पहा, की ते पोलीस आहे आणि एक समोर गुन्हेगार आहे, त्याचं प्रेत पडलेलं आहे, तर ते सारखे लोक, पोलीस म्हणतो की ह्याला पुरावा का जाळावा, आणि ते म्हणतात पुरावा, कारण मग ते काहीतरी पुरावा सांगताय. म्हणजे पुरावा या शब्दाचा त्यांनी किती ब्रिलियंट उपयोग त्याच्यामध्ये. मला असं वाटतं चांगला बुद्धिगम्य विनोद जर लिहायचा असेल, जो टिकला आहे आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवल्यावर सुद्धा तेवढीच गंमत वाटते आहे, तर त्याला अतिशय सूक्ष्म निरीक्षण किंवा अतिशय चांगल्या शब्द योजनेचाच तुम्हाला वापर करायला पाहिजे. आणि ती अचानक येणार नाही, ती अभ्यासाने येईल, ती वाचनाने येईल. त्याच्यामुळे मुलांसाठी आपलं पुन्हा पुन्हा सांगायचं तर खूप वाचणं, वेगवेगळ्या प्रकारचं वाचणं, एकच एक प्रकार वाचू नये त्यांनी, वेगवेगळ्या प्रकारचं वाट. मला आठवत आहे की दोहोचे 4 हात करणे हा वाक्प्रचार होता इतिहासात वगैरे, तो अगदी कॉमन आहे. आणि किल्ला करताना 2-4 मुलांनी भराभरात 3-4 मावळ्यांचे हात तोडून, म्हणजे ते मातीची चित्र असायची ना मावळ्यांची,
त्यांचे हात तोडून त्यांचे दोहोचे 4 हात केले, असं एक संपूर्ण दृश्य आहे. मीच लिहिलेलं आहे ते. तर आता दोहोचे 4 हात करणे ही फ्रेज आणि हिचा व्यवहारातला ह्यात जो प्रचंड टोकाचा फरक आहे. तर असं जर केलं तर चालू शकेल असं मला वाटतं. पण हे मला नक्कीच वाटतं की विनोद हे कृत्रिम पिकवण्याचं फळ नाही. मानगुटीवर बसून काहीही करून विनोद झालाच पाहिजे असं म्हटलं तर त्याचा परिणाम क्षीणच होणार. जो असा आतून हलकेच उमलत आलेला असेल आणि एका क्षणी असं चमकवून टाकेल तुम्हाला, असाच विनोद टिकेल असं वाटतं. असा विनोद नेहमीच कमी राहील, कारण आपल्याला नेहमीच जीवनामध्ये फार चांगल्या बुद्धीचा आविष्कार कमीच दिसतो ना. तसं तिथेही होईल. विज्ञानातही असंच होतं ना. असंख्य शास्त्रज्ञ शोध लावत असतात, एखादा आपल्याला दचकवून टाकणारा असतो. तसंच ते होईल असं वाटतं मला. पण त्याच्या शोधात राहायला पाहिजे. अनेकदा हात चालवला तर कधीतरी एखादा लागेल सुद्धा हात, असा प्रयत्न करायला हरकत नाही असं वाटतं मला. मोठे सर, मला तुम्हाला असं विचारायचंय की आता जसं मंगलाताईंनी 3 पिढ्यांचं लेखन वाचलं आहे, लेखकांचं वाचलं आहे, तसं तुम्ही याच्या पुढच्या 3 पिढ्यांचं वाचणार आहात किंवा बघणार आहात. आणि याच्या पुढच्या पिढ्यांना आता एक्सपोजर आहे वेबचं किंवा नेटफ्लिक्स म्हणा, ते काय अमेझॉन प्राईम म्हणा वगैरे वगैरे. थोडक्यात काय आहे की इथून पुढच्या लेखकांची सुद्धा स्पर्धा आहे वेब सिरीज आणि ह्या माध्यमाशी. त्यामध्ये आत्ताचे लेखक कसे टिकू शकतील, आणि हे मी फक्त विनोदी या अर्थाने नाही विचारते, मी एकूण लेखनावर पोट भरणाऱ्या सर्व लेखकांविषयी मी हे विचारते की इथून पुढच्या काळामध्ये वेब सिरीजचं एवढं मोठं आव्हान आपल्या समोर असताना किती काळ आपण टेलिव्हिजन वर अवलंबून राहू शकणार आहोत का? आपल्याला आता हळूहळू कुठून तरी काहीतरी करून, वेगळा विचार करून वेब सिरीज साठी किंवा नेट कंटेंट कडे आपल्याला बघायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? कारण मधल्या काळात जेव्हा माझी याबद्दल चर्चा झाली होती तेव्हा बऱ्याच आपल्याच टेलिव्हिजन क्षेत्रातल्या बऱ्याच लेखकांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत आपल्या घरातली मुलं हेडफोन्स लावून एखादी सिरीज बघतायत तोपर्यंत टेलिव्हिजनला मरण नाही. कारण याचं कारण असं आहे की ती भाषा सर्वसामान्यपणे अजूनही घराघरांमध्ये आपण ऐकवू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही. त्यामुळे अजूनपर्यंत तरी टेलिव्हिजनला मर्यादा नाही, अजूनपर्यंत तरी टेलिव्हिजनला मरण नाही. पण आज आपण फक्त पुढच्या 5 वर्षांचा विचार करत नाही आहोत, आपण पुढच्या 25 वर्षांचा जर विचार करतो आहोत, तर तुम्हाला काय वाटतं, आपल्याला आता हळूहळू वेब रायटिंग कडे वळायला पाहिजे का? आणि ही जी आपल्या समोरची पिढी आहे, ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतल्या मुलांची पिढी आहे, त्यांनी याचा विचार करायला हवा का? नाही, हे आता ज्या झपाट्यानं प्रेक्षक वर्ग बदलतोय किंवा सवयी बदलतायत लोकांच्या, त्यामुळे खरोखर एक 15-20 वर्षानंतरचं चित्र काय असेल याचा विचार करणं गरजेचं आहे आता. पण मला जे वाटतंय ते मला असं वाटतं की टीव्ही तर राहील, टीव्ही आत्ता जसा आहे तसंच अजून 15-20 वर्षांनंतरही असेल. कदाचित हळूहळू टीव्ही ऑन डिमांड होईल, की आता तुम्हाला रोज संध्याकाळी 7लाच ती सिरियल बघायला बसावं लागतं. आता टाटा स्कायवर वगैरे लोक रेकॉर्डिंगला लावतात आणि मग कधीतरी रविवारी सगळे एपिसोड्स बघतात. हळूहळू असंही होईल की टेलिव्हिजनवरच्या सिरियल सुद्धा मुलं वेगळी बघतील, घरातले वेगळे बघतील. आता खूप ठिकाणी एका घरात 3-3 टेलिव्हिजन सेट यायला लागलेत. आजी आजोबांचा वेगळा टीव्ही असतो, बाहेर आई बाबांचा वेगळा असतो, मुलांचा वेगळा असतो, तर टीव्ही सेट पण 3-3 यायला लागलेत. तर टीव्हीवरचा कॉन्टेंट हळूहळू बदलत जाईल. जसा वेब कॉन्टेंट आहे, तर वेब कॉन्टेंटशी स्पर्धा करत करत आता काय होतंय, टेलिव्हिजन आजही तसा कुटुंबाने बघण्याचंच, एकत्र येऊन बघण्याचंच माध्यम आहे. आज तुम्ही बघाल तर युवक आज टीव्ही बघत नाहीयेत. म्हणजे आजचा तरुण मुलगा मुलगी हे काही लगेच टेलिव्हिजन सिरियल तशा त्यातही वर्ग आहेत. म्हणजे एक वर्ग आजही बघतोय. म्हणजे तुम्हाला एक खूप मोठ्या तरुण मुली, आज तुला अनुभव असेल की डेली सोप बघणारा खूप मोठा तरुण वर्ग आहे की जो डेली सोप बघतोय. तर हा वर्ग आता जेव्हा 40शीचा होईल, तो ज्यावेळी 50शीचा होईल, त्यावेळी त्याच्या सवयी काय असतील, तर तो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये शिफ्ट होईल. मला त्यानुसार, आणि लेखक काय, आपण सगळेच ना अभिव्यक्ती करणारे लोक जे असतात ते बदलत्या माध्यमाला आपोआप ऍडजस्ट होत जातात. ते त्या पद्धतीने व्यक्त होत जातात.
म्हणजे आज जरी आपण म्हटलं की लोककलांना तेवढं व्यासपीठ उरलेलं नाहीये की पूर्वी तमाशा ज्या प्रमाणात चालायचा त्या प्रमाणात तमाशा आज घडत नाहीये, वगनाट्य घडत नाहीये. पण आता त्या जातकुळीचे कलाकार तुम्हाला युट्यूबवर परफॉर्म करताना दिसतील. आता तुम्हाला तसे गायक अनेक तुम्हाला इकडे वेळ लावताना दिसतील, त्यांचे अल्बम येत आहेत. तर अभिव्यक्ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून होत राहणार. मला त्यापेक्षा चॅलेंज आता या गोष्टीचं वाटतंय ना की प्रेक्षकांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललंय. प्रेक्षक आता एका वेळी जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आपण सुद्धा आता पूर्वी आपण एखादी फिल्म बघायला 2.5 तास काढणं गरजेचं असायचं. मला आजकाल काही मित्र म्हणतात की नाही मी अर्धी परवा बघितली, अर्धी आज बघेन, मग शेवट कदाचित नंतर बघेन. तर अशी फिल्म पाहिली जाते का हे आपल्याला फिल्म पाहायची तर ती पहिल्यापासून अनुभव घ्यायचा. कादंबरी वाचायची तर ती पहिल्यापासून तिच्या मागे लागायचं, तुम्ही काही दिवस सलग त्या कादंबरीचा आनंद घ्यायचा. आता ना खंडितपणे लोक आनंद घ्यायला लागले सगळ्या गोष्टींचा. तुम्हाला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला तर तुम्ही पटकन बघता हा किती मिनिटांचा आहे. तो जर 2 मिनिटाच्या वर असेल ना तर तुम्ही बघत नाही. तुम्ही 6-7 मिनिटांचा असेल तर तुम्ही टाळत. त्यातही तुम्ही 1-1.5 मिनिटात तुम्हाला जर त्यानं पकड नाही घेतली तर तुम्ही ते पुढचं पाहत नाही, तुम्हाला कंटाळा येतो त्या गोष्टीचा. म्हणजे पूर्वी लेखकांना वाचक किंवा प्रेक्षक एक वेळ द्यायचा की चल पहिल्या पानामध्ये तू छान सगळी वातावरण निर्मिती करतोय, तर तो वाचकही तेवढाच ठहराव असलेला होता, त्याच्याकडेही तेवढाच विचार होता. आजचा वाचक सुद्धा इतका एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर पळणारा झालाय ना, तो फेसबुकवरून ट्विटरवर जातोय, तिथून मध्येच टेलिव्हिजनकडे बघतोय, तिथून मध्येच इकडे तिकडे जातोय. तर लेखकांपुढे मला वाटतं भविष्यातल्या हे खूप मोठं आव्हान आहे. तुम्ही प्रेक्षकांना पकडून ठेवण्यासाठी किंवा वाचकांना पकडून ठेवण्यासाठी कसं लिहाल, ती ताकद मला वाटते त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजे महाकाव्य हे भविष्यात मला वाटते निर्माण होणं कठीण आहे. आताही नाहीच झालेली काही वर्षांमध्ये. आता तर कादंबरी हा फॉर्म सुद्धा लोक वाचायचे हे झालेत. कथा जर 20-25 पानाची कथा असेल तर पटकन माणसं विचार करतात आता हे काय करायचं. एपिसोड आपण बघतो की ते आता 20 मिनिटाचे 18 मिनिटाचे एपिसोड्स आपण बघतो. तर माणसांचं ना कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललंय. त्याला अनुरूप लेखन करणं ना हा लेखकांपुढचा एक खूप मोठा टास्क आहे आणि तेच पुढचं जास्त आव्हान राहील असं मला आता वाटतं. या गप्पा ऐकताना खूपच मजा येते. आणि मजा अशा अर्थी की नुसतं म्हणजे ज्याला सकस मनोरंजन म्हणतो ना तशा प्रकारचं काहीच आज मुलांना मिळणार आहे या निमित्ताने. म्हणजे प्रत्यक्ष लेखक म्हणून काम करणाऱ्या 2 व्यक्ती जेव्हा त्यांचे विचार त्यांचं मनोगत व्यक्त करतायत तेव्हा आता ज्या वयाची मुलं हे ऐकणार आहेत त्यांना कदाचित मी भान लगेच येईल वास्तवाचं असं म्हणणार नाही, पण किमान वास्तवाचं भान सातत्याने घेत राहिलं पाहिजे याची जाणीव नक्की निर्माण होईल. जेणेकरून आपल्याला जर का करिअर म्हणून उद्या एखादी गोष्ट करायची असेल तर त्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे, कुठल्या दिशेने ते जाणार आहे, जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचं भान या गप्पांमुळे नक्कीच मिळतंय. कारण म्हणजे ज्या पद्धतीने मोठे सरांनी आता सांगितलं की कसे चॅलेंजेस असतात, कशा पद्धतीने फेस करावं लागतात काही काही गोष्टी, आणि ते एन्जॉय करत करत पुढे जायचंय आणि सातत्याने त्याचा एक की हे केलं तर हे होईल, हे केलं तर हे होईल असे अंदाज बांधलेल्या अंदाजांवरती परत क्रिटिकल अनालिसिस करून पुढे पुढे जात राहणं. आणि मंगलाताई म्हणले असं की एकच एक ठरवून करण्यापेक्षा आपल्याला जे सुचतंय, किंवा इव्हन सचिन सरांनी पण हे सांगितलं की आपल्याला जे ज्या वेळेला येत आहे ते करणं आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादातनं आपल्याला नक्की काय जास्त चांगलं येत आहे, काय नक्की जास्त चांगलं जमतंय याचं अनालिसिस करून ते मिळवणं किंवा ते जास्त अधिकाधिक बांधत जाणं हे खूप गरजेचं आहे. बराच छान व्यापक मुद्दे तिने कव्हर केलेत. तुमच्या माध्यमातून त्याची उत्तरही खूप छान मिळालेली आहेत आणि या निमित्ताने मुलांना आता नवीन प्रश्न पडोत आणि ते त्या विषय शिक्षकांकडे घेऊन जावं अशी नक्कीच मी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा व्यक्तिशः आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतर्फे आणि आमच्या सगळ्या मुलांतर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो.
मुग्धाताईचे पण खूप खूप आभार. तुम्ही सगळेजण आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. आणि असेच आमच्या मुलांनी काही छान काम केलं तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की ते कदाचित आम्हाला कसं पोहोचवता येईल माहिती नाही, पण पुढे मागे जेव्हा केव्हा हे लॉकडाऊनचं सगळं प्रकरण संपेल तेव्हा प्रत्यक्ष संपर्क करायची वेळ आपल्यावर लवकरात लवकर येऊ. आणि त्याही वेळेला आम्ही नक्की आपल्याला कार्यक्रमांना बोलवू, आपण वेळात वेळ काढून याल अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू.